नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितळे उद्योग समूह, चकोते बेकरी अँड नमकीन आणि माणकी हेअरिंग सर्व्हिसेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे आज आपल्या कट्ट्यावर आपल्याशी गप्पा मारणार आहे. देखणी, आपलीशी वाटणारी आणि गुणी अभिनेत्री सोनाली चित्रपटानंतर आता OTT प्लॅटफॉर्मवरती पदार्पण करते. तिची नवी सिरीज द ब्रोकन न्यूजमधनं ती अँकर म्हणून आपल्याला भेटेल. तिच्या अभिनयातला सहजपणा, तिचं गोड हास्य आणि आयुष्यातल्या संकटांवरती मात करताना तिनं दाखवलेलं फायटिंग स्पिरिट तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. हम्मा हम्मा गाण्यातल्या सोनालीच्या अदा आजही वेड लावतात, तर सरफरोशमधला तिचा अंदाज आपल्याला तिच्या नव्यानं प्रेमात पाडतो. सोनालीला तिच्या प्रत्येक सिनेमात लीड रोल मिळाला असं नाही आहे, पण सोनालीनं तिच्या भूमिकांमध्ये वेगळेपण नक्की जमलं आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आपल्या गप्पांना आज सुरुवात करण्याआधी बॉलिवूडमधल्या या मराठमोळ्या चेहऱ्याचा प्रवास आपण पाहूया. सोनाली बेंद्रे मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये रुजलेली मॉडेलिंग आणि अभिनयाची बीज तिला थेट रुपेरी पडद्यापर्यंत घेऊन गेली. वयाच्या 19व्या वर्षी केलेल्या आग या पहिल्या सिनेमासाठी तिला न्यू फेस ऑफ द इयर या फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. 90च्या दशकात बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सोनाली बेंद्रे हे नाव सतत वरच्या क्रमांकावर राहिलं. हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड अशा अनेक भाषांमधल्या सिनेमात सोनालीने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. अनाहत या मराठी सिनेमासाठी तिला स्टार स्क्रीन अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलं. रुपेरी पडद्यावर सिनेमाचं जवळपास अर्धशतक पूर्ण करणाऱ्या सोनालीने आजवर अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक संकटांना तोंड दिलंय. त्यातलं सर्वात मोठं वादळ तिच्या आयुष्यात आलं ते 2018 मध्ये कॅन्सरच्या रूपानं. पण सोनालीने याही राक्षसाचा तेवढ्याच ताकदीनं मुकाबला केला आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या, आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं कित्येकांना भुरळ पाडणाऱ्या याच सोनाली बेंद्रे सोबत रंगणार आहे आजचा माझा कट्टा. तर सोनाली, खूप स्वागत. आणि तुला अहो म्हणावं इतकी वयस्कर तू आम्हाला कधीच वाटत नाहीस. मलाही नाही वाटत तसं. त्याच्यामुळे अगदी अरेतुरेचा उल्लेख करून मी या कट्ट्याला सुरुवात करते. मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि ॲक्च्युली खरंच नॉस्टॅल्जियामध्ये नेलं तुम्ही आणि सडनली वाटायला लागलं की बापरे एवढे वर्ष झाले, असं वाटत नाही एवढे वर्ष झाली असं. आय डोंट वॉन्ट टू थिंक दॅट एवढे वर्ष झाली. पण सोनाली, म्हणजे मधल्या काळामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये तू ज्या संकटात सापडली होतीस त्यातनं तू बाहेर आलीस, पण आमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता तू OTT प्लॅटफॉर्मवर येतेस द ब्रोकन न्यूज या वेब सिरीजच्या माध्यमातून. आणि विषय अर्थातच टेलिव्हिजन, न्यूज चॅनल्स आणि लोकांना ज्याच्याबद्दल भयंकर कुतूहल आणि हल्लीच्या काळामध्ये त्याच्याबद्दल बरेच आक्षेप, प्रश्न, अशा गोष्टी ज्या आहेत, तर असा विषय घेऊन तू या वेब सिरीजमधून येतेस. मुळामध्ये तू कधी कुठल्या न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये याआधी गेलेली आहेस का? असं इंटरव्ह्यूसाठी गेले तरच ॲक्च्युली. त्यामुळे मी दाखवणारं जे रूप असतं तेच पाहिलेलं आहे. अच्छा. म्हणजे मी न्यूजपेपरच्या ऑफिसेसच्या लिव्हिंग रूममध्ये गेल्यासारखी. पण आय थिंक ह्या शोमुळे मी त्यांच्या बेडरूम नाही बाथरूममध्येही गेले असं वाटतं मला. आय थिंक दॅट वुड बी द बेस्ट वे टू डिस्क्राईब इट. कारण का हा जो शो होता, ही जी स्टोरी होती, माझा नवरा मला पुष्कळ वर्षापासून म्हणतोय की सोनाली, तुला आता जसं काम होतं खूप आवडेल. कारण का डेफिनेटली गोल्डीची माझी भेट आम्ही सेटवरच भेटलेलो आहोत, काम करताना भेटलेलो आहोत. त्यामुळे त्याला मला कसं काम करायला आवडायचं आणि त्यावेळेला दॅट यूज टू बी फ्रस्ट्रेटिंग, कारण का तसं काम नव्हतं होत आणि ते आता होतं. आणि त्यामुळे तो नेहमी म्हणायचा की यू विल रिअली एन्जॉय इट. ज्या प्रकारची माणसं आहेत, ज्या प्रकारचे माइंड्स आहेत आता, यू विल रिअली एन्जॉय. तुला आता काम करायला हवं. आणि ओके असं म्हणून आयचे ओके लेट्स सी वगैरे असा विचार करताना मी म्हटलं की हो, आता हरकत नाही आहे. पण मध्ये मी एक TV सिरीज केली होती, अजीब दास्त आहे. स्टोरी मला खूप आवडली. पण जेव्हा अतिशय मला आवडली होती, सुरुवात त्याची खूप छान झाली. त्याच्यानंतर सडनली रोज जी स्टोरी यायला लागली ती बदलून यायला लागली. आणि जेव्हा मी विचारलं की दिस इज नॉट व्हॉट आय साइन्ड अप फॉर, हा बदल का आहे, आणि मला लिटरली चॅनलनी, प्रोडक्शन हाऊसनी सर्वेज दाखवले
की की लोक काय म्हणतात आणि त्यामुळे आम्हाला हे बदलावंच लागणार आहे, नाहीतर ते चालणार नाही आहे. सो बियॉन्ड द पॉईंट ॲज अ प्रोफेशनल मी समजू शकते की त्यांचे कंपल्शन्स काय आहेत, म्हणून मी म्हटलं की माझा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तो प्रोफेशनली आय शुड फिनिश इट. पण त्याच्यानंतर परत आय टूक अ स्टेप बॅक, कारण का मी म्हटलं हे समथिंग इज नॉट वर्किंग ओव्हर हिअर. आणि मोस्ट ऑफ द स्क्रिप्ट्स जे माझ्याकडे येत होते त्याच्यामध्ये अजूनही मी आय डोंट नो द वर्ड आय कॅन यूज इज एक हँगओव्हर होता माझ्या पूर्वीच्या इमेजचा, आणि मी ती नव्हते. तिथून मी बदलले होते, मी आई झाली होते, मी बायको होते, आणि मुख्य म्हणजे इट इज नॉट जस्ट दोज रोल्स, पण टीनेजमधली 20 वर्षाची 30 वर्षाची मध्ये त्याच्यामधनं 30 वर्षाच्या मध्ये आल्यावरचा फरक असतो. यू ॲक्च्युली स्टार्ट ग्रोईंग. आणि मला वाटतं जेव्हा मी अनाहत हा मराठी पिक्चर केला होता त्यावेळेला इफ यू सी माझे सरफरोश आणि हम साथ साथ है वगैरे जे म्हणजे पीकचे मूवीज होते ते जस्ट झालेले होते. मी एक टेलिव्हिजन शो साईन केला होता. इंडस्ट्रीमध्ये सगळे म्हणत होते की वेळ लागले तिला, हे कोण करतं, टेलिव्हिजन कोण करतं वगैरे. बट मला ते आवडलं काय करत होते, मला ही स्टोरी आवडली, आणि तोपर्यंत आय हॅड स्टार्टेड रिचिंग अ पॉईंट जिथे आय वुड से की मला असं वाटतं म्हणून मला हे बरोबर वाटते. कारण का तोपर्यंत जेवढी वर्ष झाली होती ज्याच्यामध्ये मला जी स्टोरी आवडायची त्यावेळेला तुमचे जे आजूबाजूला आहेत म्हणजे सेक्रेटरी आहेत, हे आहेत वगैरे, सगळ्यांचे ओपिनियन्स असायचे की अरे अशी स्टोरी थोडीच, नाही यू हॅव टू वर्क विथ द हिरो. आणि मला नेहमी वाटायचं की माझं काहीच कनेक्शन नाही आहे इंडस्ट्रीतलं, मला ही इंडस्ट्री अजिबात माहिती नाही आहे, मी काहीही याच्यामध्ये पाहिलं, मे बी दे नो बेटर. तर ह्या हिशोबाने मी त्यांचं ऐकलं, आणि ॲज टाईम पास्ट आय रिअलाइज्ड की दे डोंट रिअली नो बेटर. आणि हे जे एक शिकले त्याच्यातनं आय सेड की नाही, मला जे करायचं ते आय थिंक आय शुड डू इट बिकॉज दॅट वुड गिव्ह मी द सॅटिस्फॅक्शन. सो मी तेव्हा तो एक एक्सपेरिमेंटेशन म्हणला का एक प्रयत्न करायला लागले होते त्यावेळेला. आणि मला त्यावेळेला जाणवलं की ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला एक ॲज अन आर्टिस्ट तुम्ही एक सर्टन अमाऊंट ऑफ लाईफ जेव्हा जगता आणि एक तुमच्या क्राफ्टच्या विषयी तुमचं एक कम्फर्ट लेवल जेव्हा व्हायला लागतो तेव्हा सडनली सगळं संपतं, एस्पेशली फॉर विमेन. आणि दॅट आय थॉट वॉज व्हेरी सॅड. सो ते एकदा जाणवल्यानंतर दुसरी, आणि हे अजित दास्ताच्या एक्सपिरियन्समध्ये मला जे कळलं होतं ते हे होतं की मी तेच करायला गेले ना तर मी तिथेच अडकून राहीन परत, आणि दॅट्स नॉट वॉट आय वॉन्ट टू डू. त्यामुळे मला करायचं आहे काम, पण तसं नाही करायचं आहे. सो इट वॉज व्हेरी इझी की मी स्वतःला सांगायचे की ॲक्च्युली ना मला इंटरेस्टच नाही आहे, ॲक्च्युली आय एम ओके टू नॉट डू इट, आय एम नॉट मिसिंग इट. आणि विच इज ट्रू, मी जे करत होती ना ते मी अजिबात मिस नाही करत. पण व्हॉट आय वेंट थ्रू, जो आजारपणामध्ये जेव्हा तुम्हाला माहीत नसतं की उद्या आहे की नाही, सडनली खूप गोष्टी एकदम क्लिअर होतात. आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही विचार करतात, कारण का वेळही असतो त्यावेळेला विचार करण्याच्या हॉस्पिटल बेडमध्ये, आणि वेन यू स्टार्ट री लुकिंग ॲट युअर लाईफ. आणि माझ्या डोक्यात यायचं की मला जेव्हा प्रश्न विचारला जायचा इंटरव्ह्यूजमध्ये की अभिनेत्री नाही तर काय केलं असतं, आणि मी कधी लॉयर म्हणायचे, कधी काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी नेहमी सांगितल्या आहेत, कारण का मे बी आय कुड हॅव डन इट. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की ॲक्च्युली आत्ता पण जर काय मी जगले तर मी काय करीन, हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कॉन्स्टंटली एकच गोष्ट डोळ्यासमोर येते किंवा मनामध्ये ॲक्च्युली बेसिकली येते, आणि दॅट इज टू फेस द कॅमेरा. सो कुठेतरी ह्या प्रोफेशनमध्ये मी खूप ॲक्सिडेंटली आले, आणि ॲक्सिडेंटली आल्यावर मला त्या पेचेकची गरज होती. मला माझ्या फॅमिलीची त्यावेळेला स्थिती फार डिफिकल्ट होती. पण मला म्हणजे हे मी एका इंटरव्ह्यूमध्येही ऐकलं की मी त्यामुळे असे काही सिनेमे केले, एक्सप्रेसच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बघितलं की जे मी अदरवाईज केले नसते, पण त्या नाही अदरवाईज केले नसते नाही, मला माहीतच नव्हतं. पण त्यावेळेला द चॉईस वॉज की पेचेक येतोय, आय नीड टू मेक द मनी. पण असं की म्हणजे घरातली बॅकग्राऊंड तर सुस्थित होती, तर मग त्या पेचेकची म्हणजे काय करायचं आई वडील? माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये होते, आणि आम्ही लिटरली दर 2 वर्षांनी नवीन शहरात त्यामुळे नेपाळपासून चेन्नईपर्यंत आम्ही सगळीकडे फिरलेलो आहोत, आणि लेंथ अँड ब्रेथ ऑफ द कंट्री आम्ही फिरलेलो आहोत. आय डोंट नो
नो हाऊ टू एक्सप्लेन दिस, पण आता जेव्हा म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं आणि माझ्या नवऱ्याशी जेव्हा माझे वडील बोलत होते, तेव्हा जेव्हा त्यांनी एक गोष्ट मेन्शन केली, तेव्हा एक रिअलायझेशन आलं की माझे बाबा त्यांची काही काय म्हणतात त्याला, ही हॅड सर्टन प्रिन्सिपल्स, आणि ते काम करायची CPWDमध्ये, आणि जिथे पण त्यांनी कधी जर काही घेतलं नाही तरी ही वॉज ऑलवेज अ ब्लॉक, आणि त्यामुळे तो ब्लॉक नेहमी काढला जायचा, आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. मुंबईत जेव्हा आमची ट्रान्सफर झाली, आणि म्हणजे आई त्यावेळेला म्हणायची की माझी मुली मोठ्या होत आहेत आणि मला फॅमिलीजवळ जायचं आहे, आपण सारखे असे काय फिरतोय, कारण का तुम्हाला क्वार्टर्स जे तुमचा हक्क असतो तो मिळायला पण तुम्हाला द्यायला लागतं कुणाला काही ना काहीतरी, आणि ते नव्हतंच द्यायला. माझे वडील रिटायरमेंटला आलेले होते, क्वार्टर्स आता तुमच्या हातात नसणार होते, आणि मुंबईमध्ये क्वार्टर्स इतक्या घाणेरड्या ठिकाणी म्हणजे झोपडपट्टीत राहिल्यासारखे असे होते. सो इट वॉज शॉकिंग टू मी अँड टू आवर फॅमिली. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी नेहमी म्हटलं होतं की फॅमिली आहे, जेव्हा गरज असते तेव्हा आपण फॅमिलीच्या कामी यायला पाहिजे, तेच नंतर आपल्या कामी येतात. पण अनफॉर्च्युनेटली सगळेजण असा विचार करत नाही. त्यामुळे आय थिंक कुठेतरी त्यांना कुठेतरी जेव्हा जिथे वाटलं होतं की माझी फॅमिली माझ्या बाजूला असेल, ते एक्झॅक्टली तसं नाही झालं. आणि आज मोठं झाल्यावर आय डोंट ब्लेम देम, कारण का सगळ्यांच्या गरजा वेगळ्या असतात. पण त्यावेळेला दुसरा रस्ताच नव्हता. सडनली लिटरली ही वेळ होती की आमच्या घरावर म्हणजे आमच्या डोक्यावर छत नसण्याची वेळ होती लिटरली, कारण का क्वार्टर्स नसलं तर स्वतःचं घर नाही आहे. मुंबईसारख्या जागी तुम्ही कुठे राहणार आहात, आणि अफोर्डही करूच शकत नाही, कारण का तुमचं महिन्यातला महिना संपून दुसरा पगार कधी येतोय त्याच्यावर. माझं शिक्षण झालं कारण का मुलींना फ्री शिक्षण मिळतं. जिथे 12वी नंतर तुमचं शिक्षण फ्री नव्हतं, माझे वडील बोलले की आय यू वॉन्ट टू स्टडी, पण मी नाही काही करू शकत. त्यामुळे रुईयामध्ये मी रुईयाला होते, पण मी कधी तिकडे बियॉन्ड द पॉईंट नव्हते, कारण का मी कामाला लागलेली होते. माझे नेहमी समर जॉब्स असायचे. मी साईडमध्ये काही ना काहीतरी फ्रॉम सेलिंग फूड प्रोसेसर्स टू डुईंग सर्वेज, ही कामं कायम करत आली, कारण का आय डिड माय ओन एज्युकेशन, आय पेड फॉर माय ओन एज्युकेशन. पण हे कोणत्या वयापासून? आय थिंक मी 15-16 वर्षाची असतानापासून काम करते. सो पॉकेट मनी देऊच शकणार नव्हते कधीही. आय मीन पुस्तकं आणणं, आय वुड ऑलवेज गेट इट फ्रॉम द सेकंड हँड स्टोअर्स, आणि दॅट इज वॉट द लाईफ वॉज. आणि आम्ही तिघी बहिणी होतो. सो त्या सिच्युएशनमध्ये दिस वॉज अ जॉब दॅट वॉज गिविंग मी द मनी, जिथे मी घर भाड्याने घेऊ शकणार होते, मी माझ्या फॅमिलीला सेटल करू शकणार होते. इवन इफ इट इज नॉट सेटल, पुढचे काही महिने तर निघणार होते. सो दॅट वॉज वेअर आय केम फ्रॉम. आणि ही काही बोलण्याची गोष्ट नाही आहे. आज when you look back at it, I do say it, पण त्यावेळेला it's your family आणि you have to do what you need to do. आणि मी ज्या लाईनमध्ये आले तिथे मी कोणालाही ओळखत नव्हते अजिबात, आणि the world was very different. कशी आली? It's an accident actually. माझ्या घरी मॅगझिन्स, नॅशनल जॉग्राफिक किंवा रीडर्स डायजेस्ट अलाउड होते. आमच्याकडे TV नव्हता फॉर द लॉंगेस्ट टाईम, कारण का गरज नाही आहे, पाहायचे तर पेपर वाचा, मॅगझिन्स हे. त्यामुळे फॅशन मॅगझिन्स असतात, फिल्म मॅगझिन्स असतात. हे ॲक्च्युली म्हणजे त्यावेळेला बघितलं तर मला माहितीही नव्हतं की असं एक जग आहे. हे मला सिनेमा बघणं अलाउड होतं? मी लिटरली मे बी 2 किंवा 3 पाहिले असतील पिक्चर्स, बट नॉट रिअली. सो कोणते बघितले होते? कोणते अलाउड होते? मावशीला मोठी अमिताभ बच्चनची फॅन असल्यामुळे मी आजीकडे आम्ही आलो तर ते त्यावेळेला लागला तर तो पाहायला जायचा, किंवा आणि दॅट्स इट. म्हणजे त्यामुळे 2-3 मिस्टर बच्चनचे पिक्चर्स पाहिले असतील तेवढेच ॲक्च्युली. पण अदर देन दॅट नो. पुस्तकं वाचणं वॉज द थिंग दॅट वॉज एनकरेज. अँड आय थिंक जर का मी फिल्म्सबद्दल वाचलं आहे तर ते कुठच्या स्टोरीमधनं वाचलं असेल तर. सो माय ट्रॅव्हल एक्सपोजर हॅज ऑलवेज बीन थ्रू बुक्स, आणि रीडिंग हॅज बीन द वे आय हॅव ट्रॅव्हल्ड द वर्ल्ड. आणि मी नेहमी म्हणते की दॅट्स द चीपेस्ट वे टू ट्रॅव्हल वेन यू डोंट हॅव द मनी, यू रीड बुक्स. सो दॅट इज वॉट द सिच्युएशन इन लाईफ वॉज. कॉलेजमध्ये फॅशन शोज वगैरे नुकते सुरू व्हायला लागले होते. खालिद म्हणून एक मुलगा होता, आताही ॲक्टर आहे व्हेरी दिसथिंगली. तो
आय एम फॉरगेटिंग द नेम ऑफ द गर्ल जिच्याबरोबर तो ते रॅम्प वॉक करणार होते काहीतरी कॉलेज फेस्टिवलमध्ये का काहीतरी असं होतं. आणि आय थिंक ती मुलगी आजारी पडली का पाय तुटला का काहीतरी झालं आणि म्हणून ती चालू शकणार नव्हते. सडनली 1 दिवस आधी का 2 दिवस आधी त्यांनी सांगितलं विल यू वॉक. आय सेड मला हे माहिती पण नाहीये व्हॉट एम आय सपोज टू डू. म्हणजे असं की तो लक्ष ठेवून होता की जर हे नाही तर कोणतरी आहे मे बी दॅट्स अ थॉट दॅट नेव्हर केम टू मी. ऑब्वियसली आय लुक्ड अ सर्टन वे पण अगेन आरशासमोरनं जास्त उभं राहायला अलाउड नव्हतं कधीही. त्यामुळे बसले की एक टपली पडायची डोक्यावर की चल. आणि इट वॉज अंडरलाईन म्हणजे इतके वेळा माझी आई सारखी म्हणजे सांगायची आम्हाला की बाहेरचं नाही सौंदर्य आतलं असतं सौंदर्य आतलं असतं की आम्हाला वाटायचं किती वेळा आई हीच गोष्ट बोलते. पण आता कळतं की ऑब्व्हियसली आय वॉज गुड लुकिंग आणि म्हणून तिला ते अंडरलाईन करणं आणि ते प्रोटेक्टिव्हनेस कुठेतरी होता तिचा. आणि थँक गॉड फॉर इट. त्यामुळे एक ग्राउंडिंग मला मिळालं कुठेतरी. पण त्यामुळे एक मला आयडियाही नव्हती की हे का मला का विचारतायत हेही मला समजण्याची म्हणजे आय कुड नॉट अंडरस्टँड इट. आता वेन आय लुक बॅक असं वाटतं की म्हणजे किती स्टुपिड होते मी अगदी म्हणजे इतकी रिअली स्टुपिड. पण एनिवे तो रॅम्प वॉक केला. फर्स्ट प्राईज मिळालं आणि तिथे कुठेतरी ऑडियन्समध्ये कोणतरी पाहून पहिली ॲड तिथून मिळाली. ती ॲड मिळाली अँड देन यु नो आय जस्ट केप. त्या ॲडचं फोटोशूट गौतम राज्याध्यक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर. तर मला कॉम्बिनेशन पण इमॅजिन बेस्ट कॉम्बिनेशन मिळालं. इनफॅक्ट अजूनही आम्ही हसतो त्याच्यावरनं कारण का मिकीला आठवते. आणि मिकीची ती जी भाषा पारसी आणि शॉकमध्ये होते की असं कोण बोलतं. आणि देवर लाईक ही मराठी मुलगी ॲज आय केम इन दे रिअलाइज की खरंच हिला काहीही या जगाबद्दल माहिती नाही आहे. म्हणजे इतकं की फर्स्ट टाइम माझे जे आयब्राऊज केले ते मिकीने केले आणि मी ते हो माही तेही केलं. बोलले की आणि तो मला म्हणाला हाऊ कॅन यू कम फॉर अ शूट विदाउट डुईंग युअर आयब्राऊज. आणि मी एकदम घाबरले. आय सेड आय डिडंट नो. आणि ती रिअलाइज की हिला इतकी म्हणजे रॉ आहे की तिला माहिती नाही आहे. ही डिड माय आयब्रोज. आणि आजपर्यंत आम्ही त्याच्यावरनं हसतो की कसे त्यांनी माझे आयब्रोज केले होते. लिटरली त्यावेळेला गौतम आणि मिकीनी मला पोझिंग कसं करतात कॅमेराच्या समोर लाईट कसा घ्यायचा त्यांनी शिकवलं. सो आय लर्न फ्रॉम द बेस्ट. मेकअप कसा हँडल करायचा ॲज टाईम वेंट बाय त्यांनी मला मिकीनी शिकवलं हाऊ टू डू इट. सो आय लर्न फ्रॉम द बेस्ट. आय वॉज व्हेरी लकी इन. पण हे केल्यानंतर सिनेमाची जेव्हा ऑफर आली तेव्हा आईबाबांची काय रिॲक्शन होती त्याच्याबद्दल. त्यांनी सहजपणानं कर म्हणून सांगितलं. माझ्या मोठ्या बहिणीला एरोस्टेस बनायचं होतं आणि तिला परमिशन नव्हती मिळाली. सो इमॅजिन. पण मी नेहमी हट्टी होते. आणि आय थिंक त्याच्यामुळे ऑल्सो जी स्थिती होती ना घरातली त्यामुळे आय थिंक त्यावेळेला आईबाबा जरा खचले होते आणि त्यामुळे ना ते तेवढे आर्ग्यू नाही करू शकले माझ्याबद्दल. त्यामुळे आय थिंक इट वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ जी परिस्थिती होती घरातली आणि हे त्यामुळे मी जरा जास्त की नाही पण मग कॅन यू गिव्ह दिस टू मी यू कांट नो मग वी हॅव टू डू दिस. ही जी म्हणण्याची जी समज आहे ना कारण का एवढी स्थिती ती असल्यावर आय कुड स्टँड अप टू इट. म्हणजे माझी ताई मला नेहमी म्हणते मी म्हटलं की ताई तुला नाही हे करायला मिळालं पण तुला नाही करायला मिळालं आणि तुझं लग्न ते पण अरेंज मॅरेज एवढ्या लवकर झालं त्याच्यावरनं मी शिकले. आणि मला नेहमी वाटतं की माझ्या ताईमुळे मला हे जाणीव आली आणि मी शिकू शकले. ते 2 नंबरचा असल्याचा फायदा तो असतो. तर नेहमी तर मला ताईने खूप छान गोष्ट ती म्हणाली की पण सोनाली जर काय खरंच करायचं असतं ना तर मी पण पुश करू शकले असते पण मी नाही केलं ना. त्यांनी नाही म्हटलं मी लगेच ऐकले आणि मी म्हटलं हो तू कधीही तुला काही नाही म्हटलं तर भांडल्याशिवाय आणि आर्ग्यू केल्याशिवाय तू कुठची गोष्ट सोडतच नाहीस. आणि ते तिने मला पॉइंट आऊट करून दाखवलं. आणि त्याच्यामध्ये काय भरपूर नातेवाईकांनीही म्हटलं की हे कोण करतं हे कसलं काम पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळाल्या. आणि एक गोष्ट मात्र होती की इतके आम्ही बाहेर राहिलेलो होतो. आईबाबा नेहमी प्रोटेक्टिव्ह होते आणि आईबाबांचं नेहमीच एक होतं की जर काय आमच्या मुली काही बरोबर नाही करत आहेत आम्ही बोलू त्यांना तुम्ही कोणी नाही बोलायचं. आणि एस्पेशली विथ द वे थिंग्स वर मुव्हिंग आई खूप खंबीर होती ह्याच्याबद्दल की माझ्या मुलींना आणखीन कोणी नाही बोलू शकत. आणि माझी आजी म्हणजे आईची आई त्यावेळेला तिने एक फार एकदम अशी सहज बोलून गेल्यासारखं ती बोलली आईला की तुला तुझ्या संस्कारांवर विश्वास नाही आहे का केलंयस ना जाऊ दे तिला एवढे जर काय ऑफर्स मिळत आहेत काहीतरी त्यांना दिसतंय तिच्यामध्ये म्हणून तिला चान्स मिळतोय ना पाठवून बघू दे
आणि म्हटलं की आणि त्याला म्हटलं की जे आपल्याला नाही करायचं आणि नाही पटत सरळ घरी परत यायचं, हे वाक्य होतं आणि ह्याच्यावरनं मी गेले. पण ज्याचा या इंडस्ट्रीशी संबंध नाही, खूप अनुभव खूप जणांना, खूप जणींना खास करून इंडस्ट्रीच्या बद्दलचे चांगले वाईट असे असतात. इथं गौतम राज्याध्यक्ष, मिकी कॉन्ट्रॅक्टर हे परिचित असल्यामुळं त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये त्यांचं असलेलं एकूण स्थान, त्याचा फायदा झाला. म्हणजे की त्यांच्याकडून त्यांनी म्हणजे त्यांचा संबंध असलेली त्यांच्याशी नाही, मी फक्त त्यांच्याबरोबर ते काम केलं होतं आणि लिटरली जसं ती ॲड बाहेर यायला लागली तसं मला ऑफर्स यायला लागले, काम मिळायला लागलं. आणि इनफॅक्ट स्टारडस्ट मॅगझिन होतं आणि मध्ये मी त्यांच्याकडे ऑडिशनसाठी गेले होते. आणि वन्स ते ॲड फिल्म जेव्हा ते एक प्रॉडक्ट मिळाल्यावर मला काय समजलं की ही एक लाईन आहे जिथे मी जाऊ शकते. आणि मी आईबाबांना तेच म्हटलं की मला 2 का 3 वर्ष द्या. आय वॉज सो यंग. मी म्हटलं की तुम्हाला जे काय म्हणजे परीक्षा, मी आईला म्हटलं की मी कॉलेज करून करीन, मी नाही सोडणार अभ्यास. हा एक मी प्रॉमिस केला होता तिला. दुसरं मी बाबांना म्हटलं, बाबांचं हे होतं की यू आर इंटेलिजंट आणि गव्हर्मेंट सर्वंट ना, त्यांची पीक ऑफ ॲम्बिशन काय आहे, IAS ऑफिसर म्हणा वगैरे सो दॅट वॉज हिज पीक ऑफ हिज ॲम्बिशन. तर मी बाबांना म्हटलं की बाबा पण माझं वय अजूनही जात नाही आहे ती परीक्षा द्यायला, मला 2-3 वर्ष द्या, नाही झालं मी येईन आणि मी देईन ती परीक्षा ना, पण ॲटलिस्ट आय कॅन मेक सम मनी. आणि आता लुक ॲट द सिच्युएशन वी आर इन, लेट मी डू दिस. आणि मुख्य म्हणजे कुठेतरी आय हॅड टू कन्विन्स देम की मी ग्लॅमरमध्ये वाहून नाही चाललेली. मला हे कामासारखं, हे मला जे पैसे आहेत ना त्याची जी गरज आहे ना, ते मला वाटतं 2-3 वर्ष करून हे जेव्हा त्यांना समजलं ना, दे वर लिटल बिट ओके टू लेट मी डू इट. तोपर्यंत माझ्या ताईचं लग्न झालेलं होतं आणि इनफॅक्ट माझ्या ताईचं लग्न झालेलं जी फॅमिली होती, they were also so they also kind of took that in. आणि बट आय थिंक हे महाराष्ट्रीयन लोकांचं एक ती साईड दुसरी आहे की दे आर ब्रॉड माइंडेड. आणि कुठच्याही जिथे देर आर इनफ पीपल जे तुम्हाला म्हणतील की हे कसं काम, हे काय वगैरे मागे खेचणारे जसे असतील, तशीच तुम्हाला या एज्युकेटेड आणि ब्रॉड माइंडेड लोकही मिळणार जे बोलतील की हो ट्राय करायला काय हरकत आहे. आणि आमच्याकडे फोनही नव्हता, तर ते जे फोन यायचे मी फोन नंबर द्यायचे, मी ताईचा सासरचा फोन नंबर द्यायचे आणि तिथे फोन यायचे आणि तिची सासू किंवा सासरे माझ्यासाठी लिस्ट बनवून ठेवायचे. कॅन यू इमॅजिन, इट इज सो स्वीट वेन यू लुक ॲट दिस. आणि तिथे मला ते कॉल्स यायचे, मग मी कॉल करायची, ऑडिशनसाठी जायचे ॲड फिल्मसाठी. आणि त्यावेळेला आय थिंक एक सुरुवात काय झाली होती की ॲड फिल्म्सनं एक छोटी छोटी स्टोरीज सांगायला लागले होते. ते जस्ट चेंज झाला होता. म्हणजे इट वॉज जस्ट अ थिंग दॅट हॅपन. पूर्वी कसे फक्त मॉडेल्स असायचे, पण त्यावेळेला ते छोट्या छोट्या स्टोरीज सांगायला लागले होते. सडनली त्यांना जे नोन मॉडेल्स होते ते ॲक्टिंग करू शकत नव्हते, म्हणून ते नवीन चेहरे शोधायला लागले होते. सो दॅट ऑडिशन्स हॅड स्टार्टेड. सो लिटरली दॅट ओपनिंग वॉज बिगिनिंग. आणि मला त्याच्यामध्ये एका ऑडिशनसाठी गेले आणि आय रिअलाइज दॅट ते स्टारडस्टसाठी त्यांनी ऑडिशन्स घेतलेले होते टू गेट न्यू टॅलेंट, कारण का त्यांना एक अकॅडमी सुरू करायची होती. आणि मी ते ऐकल्यावर मी म्हटलं हे आय यू मॅड, मी हे करते याची तर कधीच परमिशन मिळणार नाही आहे. आय सेड, आणि त्यांना वेळ लागणार होता. आय सेड म्हणजे उद्या मला बाहेर पण पडता येणार नाही घरातून, आय नीड टू गेट होम नाव, सो आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट. पण आय थिंक दॅट इज वेअर द लुक्स केम इन टू प्ले, कारण का त्यांना लुक्स हवे होते. तर त्यामुळे ते म्हणाले की जस्ट रीड द लाईन्स. आय सेड मी कधीही केलेलंच नाही, जस्ट रीड इट. आणि ते होते हिंदीमध्ये लाईन्स. आणि द बेस्ट थिंग इज की मी बोलायला लागले, माझी धाकटी वेळा मी बोलायला लागलो तर हिंदीमध्ये बोलायला लागलो. हिंदी, आय एम मोर कम्फर्टेबल इन हिंदी देन इन मराठी. सो आय कुड स्पीक इट व्हेरी क्लिअरली. आणि काय होत्या लाईन अजिबात आठवत नाही आहे काय होत्या. एक पेज होता, पण तो वाचून बोलणं माझं हिंदी इतकं साफ होतं आणि प्रोनाऊन्सिएशन बरोबर होतं त्यामुळे. आणि विथ दॅट थिंग ऑन तर मला कॉल आला की म्हटलं पण मला इंटरेस्टच नाही आहे ह्याच्यामध्ये. सो ते स्टार्टेड कॉलिंग अप माय पेरेंट्स, ते गॉट इन टच विथ माझ्या ताईशी बोलून, मग आईबाबांना सांगून, मग ते कसे शोधत घरी आले आणि म्हणाले की एकदा करू द्या, आम्हाला हे हवं आहे. आणि आणि लिटरली असं करून कॉलेजचा गॅप होता, म्हणजे वर्षाच्या मधला भाग होता, समर वेकेशनमध्ये जसं काम करतो जरा जाऊन ट्राय करूया करून मी ती जॉईन केली. तिथे मी भेटले लोकांना ज्यांचं फुल आयुष्यभराचं ॲम्बिशन होतं की त्यांना
फिल्म्स मिळावे आणि माझं हे ॲम्बिशन नव्हतं. तरी ते अर्ध अकॅडमी होईपर्यंत ऑलरेडी फिल्म मिळालेली होती, ऑफर्स मिळालेले होते आणि कुठेतरी ते सर्वायवर्स कॉम्प्लेक्स म्हणतात ना, तसं वाटायचं मला की ॲक्च्युली मला माहिती पण नाही आहे की मला हे करायचं आहे की नाही, पण ऑफर्स येत आहेत आणि ज्यांना ॲक्च्युली करायचं आहे त्यांना काही मिळत नाही आहे. सो आय वॉज फिलिंग व्हेरी गिल्टी अबाउट इट ऑल्सो. आणि मग त्या पिरियडमध्ये जेव्हा ऑफर्स कॉन्स्टंटली येत राहिले त्यावेळेला देन ते कॉन्व्हर्सेशन घरात झालं आणि देन आय डिसाइडेड की हे ऑफर्स येत आहेत, आय थिंक प्रयत्न करूया, 2-3 वर्ष ट्राय करून बघूया. कारण का ह्याच्यामधनं आय ऑल्सो फेल्ट की वॉट आय अंडरस्टूड फ्रॉम इट वॉज की ही एक लाईन आहे जिथे मला 2-3 वर्ष ही जर काय मला इनफ काम मिळालं ना तरी आय कॅन सेटल माय सेल्फ अँड माय फॅमिली टू अ बेसिक लाईफ. आणि कुठचंही दुसरं प्रोफेशन मला ते नाही देऊ शकत आणि दॅट्स वाय आय वॉन्टेड टू ट्राय इट. बापरे, केवढा लांब उत्तर दिलं. नाही आता याच्यामध्ये म्हणजे ही तर सुरुवात झाली, पण जेव्हा पहिली फिल्म केली तेव्हा त्याला एकदम म्हणजे इतकं कौतुक झालं की बेस्ट ॲक्ट्रेसचं फिल्मफेअर मिळालं बहुतेक. ॲक्च्युली पहिली फिल्म जी रिलीज झाली ती होती आग गोविंदाबरोबर आणि पहिली फिल्म जी ॲक्च्युली मी करत होती ती होती नाराज विथ मिस्टर महेश भाट. त्यामुळे कुठच्या फिल्मसाठी मिळालं ते मला माहिती नाही आहे. त्यांनी व्हेरी क्लेवरली मला बेस्ट डेब्यू, बेस्ट फ्रेश फेस वगैरे असं करून देऊन टाकलं. फिल्मचं नाव काही घेतलं नाही त्याच्यामध्ये. सो या पण आली पहिल्यांदा आग पहिल्यांदा आली आणि सर्वात जास्त जे गाणं खूप पॉप्युलर झालं आणि ॲक्च्युली याच्यामुळे ते होतं संभाला है मैंने फ्रॉम नाराज. आणि म्हणजे इट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. आणि नाचणं बेचणं होतं ते कुठं म्हणजे ते कसं आलं ते संभाला है मैनेची जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, एक तर पहिल्यांदा मी अब्रॉड गेलेले होते मलेशियाला, फ्लाईटमध्ये बसून अब्रॉड वगैरे. इट वॉज एक्साइटिंग. आणि तिथे गेल्यानंतर तोपर्यंत मी थोडं शूटिंग केलेलं होतं त्यामुळे सीन्स वगैरे करता येत होते. गाणं पहिलं शूट करत होते आणि राजू खान वॉज द कोरिओग्राफर. आणि आय थिंक संभाला है मैंने एक असा रोप ब्रिज टाईप आहे ज्याच्यावर आम्ही चालतोय आणि त्या बाजूने असं चालत यायचं आणि चालत यायचं. ओके फाईन, चालत यायचं आहे. आणि म्युझिक सुरू झालं आणि कोरिओग्राफरनी म्हटलं 1, 2, 3, 4 आणि मी त्याच्याकडे बघायला लागले की ओके मी ॲक्शनची वाट बघते. मला माहीत नव्हतं गाणं शूट करताना ते 1, 2, 3, 4 आणि यू स्टार्ट डुईंग इट. आणि मला जेव्हा ते कळलं नाही आणि हे जेव्हा मी बोलले आय थॉट यू विल से ॲक्शन, देयर वॉज पिन ड्रॉप सायलन्स ऑन द सेट आणि दे जस्ट स्टेअर्ड एट मी इन हॉरर की हाऊ कॅन दिस पर्सन, ही कोण आहे आणि हिला फिल्म कोणी दिली. लिटरली दॅट वॉज द थिंग. आणि इवन त्यावेळेला तिकडे जाऊन शॉपिंग करताना कपडे घेतलेले ते घातले किंवा ॲना सिंग ड्रेस डिझायनर होती आणि तिने लिटरली पूजा भट होती फिल्ममध्ये, जे कपडे पूजाला फिट होत होते ते मला दिलेले होते आणि ते मी घातलेले होते. आणि दॅट वॉज द ड्रेस, तो एक बॉडीकॉन ड्रेस जे आता म्हणतात, बॉडीकॉन एकदम असा तो फिटेड. कधी मी तसा घातला नव्हता पण तो ऑब्व्हियसली देर वॉज अ सर्टन आणि इट वॉज जस्ट अनहर्ड ऑफ. कोणी असे कपडे घातलेले नव्हते. आणि ऑब्व्हियसली त्यावेळेला बघायला गेलं तर कुरळे केस आणि थोडं भरलेलं आग असं एक इमेज होती आणि मी एकदम बारीक आणि स्ट्रेट केस होते त्यामुळे एक अशी काहीतरी विचित्र एकदम कर्लीशी अशी वेग लावलेली होती आणि मी तो ड्रेस घातलेला होता आणि आय टर्न अराउंड. आणि आय रिमेंबर तो एक जो शॉट होता असा टर्न होण्याचा आणि त्या स्लो मोशनमध्ये त्या फिटेड ड्रेसमध्ये धावण्याचा अँड दॅट वॉज इट. द अवॉर्ड त्या शॉटसाठी मिळालंय. मी काही केलं नाही त्याच्यासाठी. अरे पण आधी तो राजू खानने शिकवलं असेल ना काय कंबर कशी हलवा आणि काय करावं. पण त्या गाण्यामध्ये नेमकं भटसाची फिल्म होती, कंबर हलवायला एवढी काय गरज नव्हती. सो आय कम फ्रॉम दॅट स्कूल ॲक्च्युली. म्हणजे बाकी आपल्याला गप्पा नंतर मात्र शिकायला लागलं ते. इट वॉज टेरिबल बट या. कारण त्यानंतर तो महेश मांजरेकरांचा तो सिनेमा वगैरे तो खूप पुढे. त्याच्या आधी इंग्लिश बाबू देसी मेम सरोज खाननी सांगितलं ही कुणाला घेऊन आलात तुम्ही, हिला नाचता येत नाही. 1 महिना अहमद खान तिचा असिस्टंट होता, त्यांनी तिला सांगितलं की 1 महिन्यानंतर मी येऊन बघीन जर काय करू शकत. तिने प्रोड्युसर आणि म्हणजे आणि जे शिव्या देऊन आणि मी ऐकलेलंच नव्हते एवढं. इट वॉज लाईक शॉकिंग. 1 महिना अहमद खान मला पिकअप करायचा घरनं आणि मी शूटिंगला जायच्या आधी सकाळी आम्ही जायचो, रिहर्सल करायचो
आणि 1 महिन्यानंतर तेव्हा आणि कारण का वेगवेगळे डान्सेस होते इंग्लिश बाबू देसीमध्ये, कॅबरेज होते आणि ते पण असं काय आणि कॉन्फिडन्स बघा हो करून मी करतही होते. त्यांनी मला साईनही केलं होतं. आय डोंट नो मी प्रोड्युसर असते मी कधीच मला साईन केलं नसतं. बट एनिवे पण त्या महिन्याभरामध्ये म्हणजे जी खरडपट्टी होऊन म्हणजे डान्स अशी नाही शिकले ना तरी जे येत नाही ते लपवायचं कसं ते शिकले मी. बरं आता आपण म्हणजे बाकी सगळ्यांनाच प्रश्न विचारायचे आहेत पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी आता ही जी वेब सिरीज येते ज्याच्यामध्ये न्यूज चॅनलचा सगळा माहोल आहे, न्यूज चॅनल तू बघत होतीस? हो पण अजूनही मी न्यूज वाचते आणि फक्त आय वुड से की फरक एवढा आहे की कित्येक वेळा टॅबवर किंवा फोनवर, पण मला अजूनही माझी न्यूज वाचायला आवडतं. या सिरीज म्हणजे ह्या वेब सिरीजच्या नंतर काय तुला म्हणजे काय मिळालं, तुझ्यात काय बदल झाला, न्यूज कन्झ्युम करण्याची तुझी पद्धत बदलली, न्यूजकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, काय काय झालं? यु नो लाईक आय सेड की एका हेडलाईनच्या मागे काय काय होतं, ड्रामा काय आहे, ट्रॉमा काय आहे, त्याच्या मागे रिलेशन्स काय आहेत. आणि मला एक गोष्ट कळली की हेडलाईन्स आपण बघतो पण हेडलाईन्सच्या मागे माणसं आहेत, ह्युमन बिईंग्ज आहेत आणि त्या ह्युमन बिईंगचे प्रॉब्लेम तेच आहेत जे दुसरीकडे असतात. आणि इक्वेशन्स त्या न्यूजरूममध्ये आणि ही न्यूजरूम हे कॉन्सेप्ट मला कळलं. आणि माझा जो रोल आहे अमिना कुरेशीचा, एडिटर इन चीफ आहे ती एका चॅनलची आवाज भारतीची. आणि व्हॉट आय अंडरस्टूड इन द मेकिंग ऑफ द सिरीज किंवा बॅकग्राऊंड रिसर्च करताना किंवा माझं कॅरेक्टर समजताना की एडिटर इन चीफ बनायला इज अ ह्यूज जर्नी आणि एक सक्सेसफुल जर्नी आहे तेव्हा तुम्ही त्या पोझिशनवर पोचला आहात. म्हणजे आज न्यूजरूममध्ये काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे ते एडिटर इन चीफचं डिसिशन आहे. म्हणजे एक पॉवरफुल पोझिशन आहे आणि ती पोझिशन मिळायला यू हॅव गॉन थ्रू अ लॉट इन लाईफ तेव्हा तुम्ही तिकडे पोचता. वर्क वाईज देर इज अ सर्टन अमाऊंट ऑफ सक्सेस दॅट यू हॅव सीन आणि एक एज असायला पाहिजे तुमची तेव्हाच तुम्ही जाऊन तिथे पोचलेले आहात. सो हे कळल्यानंतर यू ऑल्सो अंडरस्टँड की एवढी पॉवरफुल पोझिशन असतानाही वेळ जेव्हा बदलते आणि सोसायटी बदलणं, टेक्नॉलॉजी बदलणं, जो फरक एव्होल्युशन ज्याला म्हणतात तो कधीही एक चेंज इज अ कॉन्स्टंट जे म्हणतो ना दॅट इज द रियालिटी. की आपण एका पोझिशनवर पोचलो जिथे एडिटर इन चीफ आहे, सगळं सेटल्ड आहे, पण एव्हरीथिंग कॅन फॉल अपार्ट इन अ सेकंड. आणि जो बदलाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदलू शकणार आहात का नाही हा प्रश्न आहे. कारण का तुम्ही बदलू शकाल, अडॅप्ट करू शकाल तर तुम्ही पुढे जाऊ शकाल किंवा वाचा, अदरवाईज तुम्ही संपणार. आणि हे अंडरस्टँडिंग जे आहे आणि ते फक्त अडॅप्ट करायला किंवा जिवंत राहायला और रेलिव्हेंट राहायला काय काय करावं लागेल, काय चॉईसेस करायला लागतात हे मला ह्या सिरीजमधनं समजलं. पण म्हणजे असं म्हणता येईल की तू जे आत्तापर्यंत इतकी वर्ष काम केलं तर त्याच्यामध्ये ज्यानं खूप समाधान मिळालं आणि जे खूप चॅलेंजिंग होता रोल, तर अशा पहिल्या 3 रोलमध्ये ह्या वेब सिरीजचा तू समावेश करशील? हो करीन. आणि कारण का आय थिंक लेस इज मोर जेव्हा म्हणतात ना की आणि एस्पेशली कॅमेराच्या पुढे कधीही आपण म्हणजे कसं एक्सप्लेन करू, स्टुपिडचं एक्झाम्पल आहे पण मेकअपमध्ये बिंग द वुमन आय टेक द लिबर्टी, मिनिमल मेकअप जो आहे ना तो सर्वात कठीण असतो करणं. कारण का कुणाचा तो हलका मेकअप करायला जो हात लागतो ना तो खूप ट्रेंड हात लागतो आणि सर्वात हार्ड गोष्ट आहे ज्याच्यामध्ये दिसायला की मेकअप नाही केलेला हे दाखवणं. आणि हे मला वाटतं कुठच्याही आर्टमध्ये पण जी पेंटिंग म्हणा, गाणं म्हणा, कविता म्हणा, जी सर्वात सिम्पल वाटते, ज्याच्यामध्ये वाटतं की किती कमी शब्द वापरलेत आणि जेवढ्या कमी शब्दामध्ये तुम्ही सर्वात जास्त एक्सप्लेन करू शकतात ते दाखवतं की हे आर्टिस्ट किती ताकदीचं आहे. एक्झॅक्टली.
आणि मला वाटतं ॲक्टिंगमध्ये आणि ह्या रोलमध्येही तेच आहे की किती मी कमी करू शकते, किती मी आतमध्ये धरू शकते, हा चॅलेंज होता ह्या रोल. पण ते जे कॅरेक्टर आहे ते तुझ्या खूप मनाच्या विचारांच्या खूप जवळचं असंही आहे का नाही, ते एकदम वेगळं आहे? एकदम वेगळं पण नाही म्हणता येणार, कारण का अमिना कुरेशी जर काय बघायला गेले तर मला वाटतं की अमिना कुरेशी एक थॉट प्रोसेस आहे आणि ते जे कॅरेक्टर आहे ते एक जी थॉट प्रोसेस मला पुष्कळ एडिटर्स, जर्नलिस्ट किंवा ऑर्गनायझेशन्समध्ये दिसतं, कधी नाही दिसत, किंवा तो स्ट्रगल मला त्यांच्यामध्ये दिसतोय. सो एक असं कोणतरी पर्टिक्युलर पर्सन नाही आहे. आय थिंक इट्स अ थॉट प्रोसेस फॉर मी वेअर दिस कॅरेक्टर इज कन्सर्न. सो ही थॉट प्रोसेस समजणं सडनली डेफिनेटली त्याच्या मागे तुम्ही थोडासा विचार करता आणि लिव्हिंग अ सर्टन अमाऊंट ऑफ लाईफ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण का ॲज अ सेलिब्रिटी तुमचं इंटरॅक्शन जर्नलिस्टबरोबर, मीडियाबरोबर कधी चांगलं, कधी प्रेमळ, कधी थोडंसं राग आला एकमेकांवर, हे ओढाताण होती. आणि आय थिंक दॅट हॅज मेड मी लुक ॲट इट इन अ सर्टन वे आणि देन यू लुक ॲट दिस इन अ सर्टन वे. सो इट हॅज डेफिनेटली हेल्प्ड मी. माय ओन जर्नी ॲज अन ॲक्टर, ॲज अ सेलिब्रिटी हॅज ऑल्सो हेल्प्ड मी इन अंडरस्टँडिंग इट. सोनाली, खरं तर आपल्या गप्पा वेगवेगळ्या विषयांवर चालल्या आहेत, पण हा जो तुझा कॅन्सरबद्दलचा लढा होता, कॅन्सरशी लढा होता, ज्याचा थोडासा उल्लेख तू आत्ता केला, तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण जेव्हा तू त्या सगळ्या यातनं जात होती तेव्हा तुझ्या इंस्टाग्रामवरच्या पोस्ट पाहूनही लोकांना प्रेरणा मिळत होती आणि तू स्वतः तो सगळा लढा दिलायस. तर तो काळ कसा होता? आणि म्हणजे खरं तर एक रोल मॉडेल झाली आहेस आता तू, ज्या पद्धतीने तू त्याचा सामना केला आहेस. ॲक्च्युली मी नेहमी म्हणते की हे जर काय मी इन्स्पायर केलं कुणाला किंवा कुणाला त्याच्यातून जर काय काही म्हणजे चांगलं घेता आलं तर हा बाय प्रॉडक्ट आहे. ॲक्च्युली सुरुवात आणि बेसिकली मी जे करत होते ऑनेस्टली एकदम बघायला गेलं तर इट वॉज जस्ट सर्वायविंग. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल केस कापते, आता हे कशी दिसते, मला बाहेर नाही पडायचं, आतमध्येच बसून राहिलं तर त्यावेळेला आपण म्हणणार की नाही एकदा ना जाऊ दे मला बाहेर, विगशिवाय ह्याच्याशिवाय आय वॉन्ट टू स्टेप आउट. काय आहे भीती, लेट मी कट इट. जसं आपण म्हणतो ना ज्या गोष्टीची भीती वाटते ते करा म्हणजे ती भीती जाईल म्हणून. सो स्टेप आउट केलं, पण मी इंडियामध्ये नाही आहे. तिथे जाऊन आल्यावर आय कुड डू इट, पण मी इंडियामध्ये नाही आहे. सो स्टील देर इज अ सर्टन थिंग. ठीक आहे, मग अजूनही थोडंसं ते हे वाटतं की थँक गॉड, माझ्या डोक्यात आला थँक गॉड मी तिकडे नाही आहे इंडियामध्ये आता. हा जो विचार आल्यावर मी म्हटलं की ठीक आहे, मग लेट मी पुट इट ऑन सोशल मीडिया. अख्ख्या जगाला दिसलं. आता काय भीती आहे, दिस इज व्हॉट इट इज ना. कशापासून मी लपवते आहे की मी कशी दिसणार आहे, मी अशी दिसायची आता कशी दिसते आहे. आणि आज हे झालेलं आहे, उद्या जगणार की नाही हेही माहिती नाही. आणि जगले जरी तरी काय असणारे रूप हे मला माहिती नाही आहे. कारण का किमोथेरपीनंतर कित्येक जणांचं आपण पाहिलेलं आहे इतके रूप बदललेलं असतं. आणि दुसरं म्हणजे किमोथेरपीमध्ये नाही गेले तरी वय वाढतंच आहे आणि ते होणारच आहे. माझं रूप बदलणार आहे, जे होतं तसं नाही राहणार आहे. आणि एक रिअलायझेशन की मी ज्या लाईनमध्ये आहे तिथे इतकं रूपावर आणि कसे तुम्ही दिसता त्याच्यावर तुम्ही डिपेंडंट आहात. आणि वाय नॉट, इट्स अ व्हिज्युअल मीडियम, आय अंडरस्टँड इट. पण जर काय मला ह्याच्यातून मी जगले आणि जरकायच्या वेळेला जसं जरकाय आलं तरी म्हणायचं की नाही मी जगणारच, हे मला प्रयत्न करायचाच आहे. आय हॅव टू बी पॉझिटिव्ह. आणि असं म्हटल्यानंतर ठीक आहे, मग मी पॉझिटिव्हली मी म्हणते की मी मुलाला मी सांगते की मी डेफिनेटली परत येणार आहे, आय एम गोइंग टू बी ओके. ठीक आहे, इफ आय एम गोइंग टू बी ओके. मग असे केस आहेत, माहिती नाही केस परत येणार का नाही, आय डोंट नो व्हॉट्स गोइंग टू हॅपन टू माय बॉडी. मग काय होणार आहे, मी रडत काढणार आहे ती वेळ का आय विल से की नाही आय ॲक्सेप्ट इट, परफेक्शन इज नॉट पॉसिबल. आणि मला वाटलं की आत्ता मी हे एम्ब्रेस करीन ना तेवढ्या लवकर मी वाढणारं वय जे असतं आणि त्याची जी एक फाईट असते ते मी ॲक्सेप्ट करेन. आणि म्हणून लिटरली मी हे स्वतःसाठी केलं. आणि त्याच्यातला हे इन्स्पायरिंग अदर्स वगैरे हा बाय प्रॉडक्ट होता. आणि डेफिनेटली एवढं एक अंडरस्टँडिंग नक्की होती की जर काय लोक ह्या विषयाबद्दल बोलत नाहीत आणि एवढ्या जणांना हा आजार होतो आणि त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही कारण का ते लपवलं जातं, तेव्हा
कुठेतरी हेही वाटलं की जर काय एक नोन फिगर आहे, एक नाव आहे आणि जर काय लोक मला काय होतंय त्यांना ते एक उत्सुकता आहे म्हणून पाहणार आहेत, तर मी काय बोलते हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्याबद्दल, ह्या आजाराबद्दल मी कशी पुढे बोलीन हे इम्पॉर्टंट आहे, कारण का यू आर अ सेलिब्रिटी. सो आय थिंक दॅट वॉज माय ड्युटी. नाही, कॅन्सर आहे हे समजल्यानंतर त्याला लढा देणं ठीक आहे, आपण समजू शकतो, म्हणजे तो कठीणच असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या माइंडला प्रिपेअर केलं असेल. पण जेव्हा आपल्याला याची सुतराम कल्पना नसते त्यावेळी आपण एक सामान्य माणूस असतो. हो. ज्यावेळी पहिल्यांदा कळलं की कॅन्सरसारखा रोग आपल्याला झाला आहे, काय होतं? आय थिंक सारखं म्हणजे उठलं ना की वाटायचं की हे स्वप्न होतं आणि देन यू रिअलाइज की हे स्वप्न नाही आहे. सो इट वॉज हार्ड. म्हणजे शॉकही होता, असं वाटतं की हे मला कसं होऊ शकतं, वाय मी, आणि हाऊ कॅन दिस हॅपन, आणि पुढे काय. पण लिटरली आम्हाला हे कळलं आणि त्याच्या 4थ्या दिवशी आय वॉज आउट ऑफ द कंट्री. आणि मी खूप भांडले गोल्डीबरोबर त्याच्या बाबतीत, कारण का लिटरली पिक्ड मी अप आणि ही टुक मी. आणि मी म्हटलं की म्हणजे मी काय म्हणते की मी कपाट लॉक पण नीट नाही केलेलं, चाव्या कुणाला देऊ. तो म्हणतो काय कपाट आणि कसल्या चाव्या, जस्ट शट अप आणि यू आर जस्ट गोईंग. मी म्हटलं गोल्डी 4 दिवस आणखीन, आय वॉन्ट टू, मला ना घर ऑर्गनाईज करू दे, सगळं असंच उघडं पडलं आहे. तो बोलला घर आहे आणि जर काय आपल्याला परत यायचं इथे आणि आत्ता नाही गेलो तर. सो ही जस्ट डिड नॉट लेट मी थिंक. मी वेगवेगळ्या गोष्टी, मी मुलाचं काय करायचं आहे, हे काय करायचं आहे, आणि ही सेट सगळं होईल सॉर्ट आउट. आत्ता तू आणखीन, त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की सोनाली, ह्या क्षणी आणि ह्या वेळेला आयुष्यात तू कुणाचाही दुसरा विचार करायचा नाही आहे. यू हॅव टू ओनली थिंक अबाउट युअर सेल्फ. आणखीन काहीही आणि कोणीही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. हे त्यांनी जे वाक्य सांगितलं होतं. आणि मी ऑल द वे फ्लाईटवर तिकडे त्याच्याशी भांडत होते. असंच मला घेऊन गेला, काही ठेवलेलं नाही, कारण का मला फ्लाईटवर आठवत होतं हे नाही ठेवलं, ते तिकडेच होतं, अरे त्याचं काय करायचं आहे आणि एव्हरी टाईम दॅट वुड कम, आय वुड से की युअर ओव्हर रिॲक्टिंग करून. आय फॉट विथ हिम ऑल द वे. तिकडे आम्ही पोचलो, आमचं अपॉइंटमेंट त्यांनी ती लिटरली तिकडचा टाईम डिफरन्समुळे ही हॅड कोऑर्डिनेटेड विथ द डॉक्टर्स, आणि आमची लगेचची अपॉइंटमेंट होती आणि थँकफुली आम्हाला ती मिळाली होती. आणि आम्ही जेव्हा जाऊन बसलो आणि ते डॉक्टर म्हणाले की दिस इज, हे सगळं पाहिलं आणि काही रिपोर्ट्स त्यांनी ऑलरेडी पाठवलेलेही होते, टेक्नॉलॉजी इज अमेझिंग. आणि आम्ही लिटरली ते ब्लॉक्स घेऊन गेलेलो होतो त्यांना परत आणखीन टेस्टिंग करायला वगैरे वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की दिस इज 4th स्टेज आणि 30% चान्सेस ऑफ सर्वायवल. आणि असं मला वाटलं की मी उठून एक मुक्का मारेन त्या डॉक्टरला. हाऊ कॅन यू स्पीक लाईक दिस. मला राग आला त्यांचा की हे काय म्हणणं झालं. आणि कारण का कुठेतरी आपल्याला वाटतं की थोडं जोमाळून, थोडंसं प्रेमाने सांगतील. आणि ही वॉज व्हेरी कट अँड ड्राय अबाउट इट. आणि तिकडे आय सपोज अमेरिकामध्ये ते सू करतात किंवा, सो दे आर व्हेरी करेक्ट अबाउट व्हॉट दे से की बाबा असं असं आहे. आणि त्याच्यानंतर आज ते डॉक्टर आय एम स्टील इन टच विथ, आय एम सो फॉन्ड ऑफ हिम अँड ही इज द मोस्ट अमेझिंग सर्जन एक्सेट्रा एक्सेट्रा. पण त्या वेळेला आय वॉन्टेड टू हिट हिम. आय वॉज सो अँग्री. पण ते शब्द कानावर आल्यावर काय मनात आलं, म्हणजे काय पहिली रिॲक्शन मनातली काय होती? त्याला मारावंसं वाटणं वगैरे ठीक आहे, पण म्हणजे भीती जी असते ना, आपण जी म्हणतो ना, ज्याचा उल्लेख आता तुझ्या बोलण्यात आला की आपण उद्या राहणार की नाही, ही जी भीती आपल्याला या रोगामुळेच येते. मग बाकी काही आपल्याला रोग झाले तरी ही भीती येत नाही. तर ते काय होतं म्हणजे? वेल, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो की आता कळलं की ट्रीटमेंटचं एक साधारण आयडिया आली की किती वेळ लागणार आहे. ह्याच्यावरनं कळलं की एक अपार्टमेंट घेणं जरुरी आहे आता. आणि आम्ही काही, म्हणजे लिटरली मी सांगते 4थ्या दिवशी आम्ही तिथे होतो. मग गोल्डी म्हणाला की हॉटेलमध्ये तू आराम कर, मी अपार्टमेंट्स बघायला मी लाईन अप केलेले आहेत, फोन केलेले आहेत, मी जातो. मी म्हटलं मी एकटी नाही बसणार, कारण का आम्ही दोघंच होतो, कुणालाही माहितीही नव्हतं त्यावेळेला. आणि आम्ही स्ट्रेट तिकडे गेलेलो होतो. आता काही फ्रेंड्स जे अमेरिकामध्ये होते त्यांना आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि कुठेतरी दुसरीकडे भेटायचं होतं त्यांना युरोपमध्ये, त्याच्याऐवजी इथे आहोत. अरे हो का वगैरे, कसं काय इकडे, असं सगळं होऊन आम्ही अजून सगळ्या फ्रेंड्सना सांगितलं होतं की का आम्ही आलेलो आहोत. तर मी म्हटलं मी एकटी नाही बसणार, आणि आय वेंट विथ हिम. आणि आम्ही जे अपार्टमेंट्स बघायला गेलो, एंडमध्ये त्या वॉचवर मी पाहिलं की मी 10 किलोमीटर चालले होते.
आणि ॲट दी एंड ऑफ इट जेव्हा मी बसले आणि तिची एनर्जी रागामुळे आली होती, आय सेड ही कुठून आली ही एनर्जी. ती रात्री, त्या रात्री मी अख्खी रात्र बसले होते खिडकीमध्ये. मी म्हणजे लिटरली सनराईज पाहिलं. मी वाय मी, पिटी, सिम्पथी, क्राईंग सगळं झालं. आणि त्याच्यानंतर ॲट दी एंड ऑफ इट जेव्हा मी ते पाहिलं ना, मी तो फोटो काढून आय सेंट इट टू माय टीम अँड टू माय फॅमिली. आय सेड दिस इज अ न्यू डे अँड द सन इज रायझिंग. आय एम गोइंग टू स्विच ऑन द सनशाईन अँड आय एम गोइंग टू टेक वन डे ॲट अ टाईम. अँड दॅट्स वेअर दोज हॅशटॅग स्टार्ट. आणि मी म्हटलं हे जी पिटी आहे ना, लाईक ऑस्कर वाईल्ड सेड, वाईल्ड ॲनिमल्स नेव्हर फील पिटी. त्यांना पण हे सगळं होतं. ते त्यांचं मुलांना केअर करणं, खाणं, झोपणं, दिस इज वॉट इट इज. आणि दॅट्स वॉट लाईफ इज. शेवटी दॅट्स वॉट इट इज. आय सेड आय एम नेव्हर गोइंग टू फील पिटी अँड सिम्पथी. आणि जे माझ्याकडे अगं बिचारी करून येतील, बंद. त्यांच्याशी मी ह्या काळामध्ये बोलणारही नाही आहे, कारण की मला ती एनर्जी माझ्याजवळ नको. पुष्कळ लोकांना वाईट वाटलं. आय डोंट केअर. मी नाही बोलणार ह्या, कारण का ती एनर्जी मला जवळ नको आहे त्यावेळेला. आणि दॅट वॉज द बिगिनिंग. अँड आय स्टार्टेड. आय सेड जर का मी 10 किलोमीटर 4th स्टेजला असताना जर का मी हे करू शकले, तर मी जगू शकते आणि मी जगणार आहे. सो दॅट इज वॉट गेव मी द कॉन्फिडन्स. ॲक्च्युली तीच तो जो कॉन्फिडन्स होता तोच कितीतरी लोकांना प्रेरणादायी ठरला आहे ना तुमच्या पोस्टमुळे आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्समुळे. तर अशी काही नंतर आहे एखादी आठवण की तुमच्यामुळे कोणाला तरी खूप बळ मिळालं? नाही, ॲक्च्युली मी अमेरिकेमध्ये असतानाही मला पुष्कळ जणं येऊन भेटायची आणि ज्यांना हा आजार नाही आहे पण काही डिप्रेशनमध्ये आहेत किंवा डिवॉर्स झालेला आहे, ब्रेकअप आहे, वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असतात अँड इट इज इक्वली लाईफ शॅटरिंग ऑर लाईफ ऑल्टरिंग, अर्थ शॅटरिंग जसं म्हणतात तसं. सो मला कित्येक वेळा मला रस्त्यात एक दे वुड स्टॉप मी अँड से की तुमचा तो पोस्ट आणि द वे यू आर फायटिंग इट शोड मी की जर काय ती कॅन्सरची लढा घेऊ शकते तर मी ह्या ब्रेकअप्समधनं निघू शकते. सम मॅन इज नॉट गोइंग टू एंड माय लाईफ वेन यू थिंक की बस माझं आयुष्य संपलं, वॉट इज देअर टू लिव्ह फॉर. शी सेड आय लिटरली फेल्ट आय डिडंट हॅव अ लाईफ एनिमोर. आणि वेन आय सॉ दिस आय सेड की ती जर काय हे करू शकते तर हे काय माझी तर हेल्थ आहे माझ्याकडे, व्हॉट एम आय फीलिंग बॅड अबाउट. किंवा दुसऱ्या वेळेला आम्ही हॉस्पिटलच्या जवळच राहत होतो तिकडे ऑल माय great support system I had. My friends came in आणि it became like a meeting point. इंडस्ट्रीमधले ही जे कोण न्यूयॉर्कला आले सगळे दरवेळेला यायचे and we would meet. आणि तिथे एक कपल होता आणि बायकोची ती सिच्युएशन होती आणि ती फुल्ली खचून गेलेली होती आणि नवरा आला माझ्याजवळ आणि तो म्हणाला की माझी बायको तिकडे बसलेली आहे आणि तिने म्हणजे ते हे घातलेलं आणि हे आणि मी बॉल्ड बसलेली होती तिकडे, काही डोक्यावर नव्हतं. आणि माझे फ्रेंड्स आलेले होते. इनफॅक्ट आय रिमेंबर तब्बू आलेली होती मला भेटायला त्यावेळेला आणि आम्ही इतके हसत होतो कशावरनं तरी. जेवत असताना मी सॅलेड्स खात होते आणि ती बोलले की होता तुला, आणि वी वर लाफिंग. आणि एवढ्या जोरजोराने आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये हसत होतो आणि तिकडे साईडला ते बसले. तो आला माझ्याजवळ आणि तो म्हणाला की हेच प्लीज तुम्ही बोलाल का तिच्याशी. मी तुमचे पोस्ट दाखवले तिला आणि मी तिला सांगितलं की बघ वी कॅन फाईट इट. मला वाटतं की आय एम देअर विथ यू अँड वी कॅन फाईट इट. तू का सांगत नाहीस, तू का लपते आहेस. आणि तुम्ही जे इथे बसलात आणि आमचं मोठं टेबल होतं तोपर्यंत माझा मुलगा आलेला होता आणि आमचे आणखीन जे फ्रेंड्स होते ते आपल्या मुलांना घेऊन आले होते, म्हणजे मुलाला तर इट वॉज अ बिग टेबल अँड वी वर ऑल लाफिंग अँड हॅव्हिंग अ ग्रेट टाईम. अँड शी सेड हे जे तिकडनं जे हे दृश्य आहे, हे जे व्हिज्युअल आहे, ते बोला की लिटरली आम्हाला हे डिस्टर्ब नाही करायचं आहे पण हे व्हिज्युअल कॅन यू जस्ट मीट हर अँड टेल हर. हे अशी जे मोमेंट्स होते ना त्याच्यामधनं एक you just realize that you're touching people's lives with it and it's just it was amazing. It was very inspiring for me. जे घर लॉक करायचाही वेळ नाही मिळाला, म्हणजे जे आपली उद्याची शाश्वती नाही आहे हे माहीत असताना त्याला डोळे भरून बघता पण नाही आलं. म्हणजे मलाच आता अंगावर काटा येतो प्रश्न विचारताना की त्या घरात जेव्हा तुम्ही परत आलात तर तेव्हाची ती फिलिंग काय होती. आई असेल, बहिणी असतील, मुलगा असेल, सासूबाई. सासू आमच्या बरोबर राहते. सो डेफिनेटली म्हणजे लिटरली मला घर लॉक करायची लिटरली गरज नव्हती.
पण कपाट म्हणा, गोष्टी म्हणा, सो दॅट वॉज द झोन ऑफ इट. तिथे परत जेव्हा आले ना, आय थिंक फॉर मी I think the best reaction was my dogs. Oof, I think sorry मला थोडंसं पण एक मुक जानवर म्हणजे जे काही जी बोलू शकत नाही आणि तिचं रिॲक्शन, कारण का ती आली, बेल वाजली आणि मी किचनच्या साईडनी आले, म्हणजे मेन दरवाजानी नाही आले, म्हणजे आले आणि आय केम इन क्वाइटली आणि बेल ही न वाजवली, कारण का त्या बाजूला दरवाजा उघडतात. मी जस्ट त्यांना माहिती होतं मी येणार आहे, सो एव्हरीबडी वॉज वेटिंग. म्हणजे आमच्या किचनचा जो स्टाफ आहे त्यांच्यामुळे जे घर चालतं आणि इतके वर्षापासून आज आमच्याबरोबर आहेत जे, ते सगळे वाट बघत होते की भाभी आ रही है घर, भाभी आ रही है करून. सो दॅट वॉज द झोन ऑफ इट. आणि जेव्हा मी आले आणि ती तिकडे बसली होती आणि सडनली तिने कोणतरी आलं म्हणून तिचं डोकं वर आलं, तिने पाहिलं आणि ती बघायला अशी जस्ट की कोण आलं, आणि सडनली शी रिअलाइज की कोण आहे आणि तिचा जो बॉडी लँग्वेज चेंज झाली आणि जशी शी लिटरली क्राईड, ते असं विम्परिंग म्हणतात ना, आणि ती मला म्हणजे असं मिठी मारल्यासारखं की तिने पाप्या घेतल्या माझ्या आणि लिटरली ती कंप्लेन करत होती, म्हणजे ती रडण्यासारखे त्याचे विम्परिंग साऊंड. त्याच्यानंतर ती थोडी मागे झाली, ओरडली मला, ती जशी ती भुंकत होती, यू कुड मेकआउट की ओरडते की कुठे गेली होतीस, कशी होतीस, यू कुड मेकआउट तिथे म्हणते तिथे गेली. मी तिला परत ये म्हटली ना, मागे गेली त्याच्यानंतर आणि परत एकदा मग परत आली आणि परत मग मला खाली पाडून माझ्यावर लिटरली मला ती लोळली माझ्यावर लिटरली. ती जी रिॲक्शन होता ना, ओफ, आय थिंक इट वॉज वर्थ एव्हरीथिंग रिअली. दॅट फॉर मी वॉज द बेस्ट रिॲक्शन. हा किती काळ होता म्हणजे जाणं आणि परत येण्याचा? मी 6 महिन्यानंतर परत आले होते, पण मी फुल्ली क्युअर होऊन नव्हते आले. बाकीचं 3 महिने मी इथे काढले, मुंबईत केली बाकीची ट्रीटमेंट आणि मी परत जायची होते, पण तोपर्यंत लॉकडाऊन आणि या आय थिंक लॉकडाऊन नाही, त्याच्या लॉकडाऊन नंतर आला, पण तोपर्यंत दॅट्स द बेस्ट थिंग ॲक्च्युली. आणि आय थिंक माझ्या आयुष्यामध्ये इफ आय गो टू सी, गौतम आणि मिकी मिळाले, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण एवढ्या तुम्ही गोष्टी ऐकतात आणि आय वॉज सच अन आउटसायडर. माझ्यापेक्षा जास्त आउटसायडर जे म्हणतात कोणी असू शकत नाही, आणि तरी पण आय मीन माझी आज फॅमिली आहे तिथे, माझे फ्रेंड्स आहेत तिथे आणि आय हॅव मेट सच वंडरफुल पीपल इन द इंडस्ट्री. आणि तसंच मी म्हणेन माझ्या डॉक्टर्स पण मला डॉक्टर्सनी तिथे सांगितलं, त्यावेळेला डिसेंबरमध्ये जेव्हा मी आले ना, त्यावेळेला ते मला इतकी थंडी तिकडे आणि मला आय वॉज मिसिंग होम. तर माझे डॉक्टर्स गोळीला म्हणाले की तिला घरी घेऊन जा. आणि यु नो वॉट, माझा एक मित्र आहे जो इंडियन डॉक्टर आहे, मी त्याच्याबरोबर काम केलेलं आहे, मी त्याला लिहितो की मी माझी पेशंट तुझ्याकडे पाठवतोय म्हणून, आणि तू जाऊन त्यांना भेट तिकडे. आणि नेमकं ही वॉज इन दी अंबानी हॉस्पिटल इकडेच, आणि आय केम आणि मी यायच्या आधी गोल्डी येऊन त्यांना भेटले आणि माझ्या डॉक्टर्सनी त्यांना, त्या डॉक्टरनी, माझ्या सर्जननी त्यांना लिहून पाठवलं होतं की माझी ही पेशंट आहे, असं असं आहे आणि आय एम सेंडिंग हर टू यू करून. आणि ते येऊन गोल्डी भेटला, ही सेड आय लाईक द डॉक्टर, आणि म्हणून आम्ही इथे आलो. आणि त्यांनी मला लिटरली, म्हणजे लोक म्हणतात की यु नो डॉक्टर्स तुम्हाला थांबवून ठेवतात, उगाचच तिथे केलं, मला त्यांनी सांगितलं. आणि गोल्डी म्हणत होता की नाही, आम्ही थांबू इथे, आय वॉन्ट हर टू बी फुल्ली ओके बिफोर आय टेक. आणि ते डॉक्टर म्हणाले की डोंट वरी, आता जे आहे ते डुएबल आहे. इथे ती मिस करते घराला, तिची रिकव्हरीमध्ये तिला कुत्र्याची, तिच्या मुलाची, तिला घराची आठवण येते. टेक अ बॅक, तिची रिकव्हरी बेटर होईल. आणि हा जो आहे ना तो पार्ट आय नो दॅट दे विल बी एबल टू हँडल इट. आणि नाही वाटलं ना 2 महिन्यानंतर परत या. आणि सो लिटरली मी परत येईन ह्या हिशोबाने गेलेले होते. आणि आय लव्ड माय डॉक्टर ओव्हर हिअर ऑल्सो, अँड इट वॉज वंडरफुल द ट्रीटमेंट दॅट आय गॉट. डॉक्टर होते आणि इथं कोण डॉक्टर होते? इथे योगेश कुलकर्णी म्हणून माझे डॉक्टर आहेत, आणि तिकडे डॉक्टर मरियो लटेओ म्हणून वन ऑफ द बेस्ट रोबॉटिक सर्जन्स इन दिस थिंग. सोनाली, थोडासा मूड चेंज करतो. तू मगाशी रॅम्प वॉकचा किस्सा सांगितलास तुझ्या करिअरच्या आधीचा, पण त्याच्यात तुझ्या त्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूशनचं नाव राहून गेलं आणि मला वाटतं तू एक प्राऊड रुईयाईट असशील. हो, मला वाटतं काय आठवणी, काय किस्से आहेत रुईयाचे? मी रुईयामध्ये होते आणि थ्रू इट लाईक आय सेड, मी कॉलेजमध्ये जेव्हा आले त्या, तू कॉलेजमध्ये, शाळेमध्ये हुशार मुलगी होतीस? यु नो ॲक्च्युली मार्क्सच्या हिशोबाने बघितलं तर नॉट रिअली, पण आय थिंक आय वॉज डेफिनेटली हुशार. कारण का जर काय हुशार नसते ना तर आय वुडंट हॅव मेड दिस लाईफ.
आणि हे आय वेन आय लुक बॅक आणि त्यावेळेस दॅट इज वॉट वेन मी जेव्हा पेरेंट झाले तेव्हा आय स्टार्टेड क्वेश्चनिंग की माझ्या व्हॉट इज द एज्युकेशन सिस्टम आणि डू आय रिअली वॉन्ट अँड हे विचार त्यामुळेच येतात कारण का ऑनेस्टली म्हणजे माझ्यासारखे जे असतात त्यांना बहुतेक मागे बसवतात बॅक बेंचचे रुईया आता रुईया परत रुईया कट्ट्यावर तसं इथे रुईया. कट्ट्यावर तर मग रुईया. ट्रँगल डीपी मणीज काय आठवतंय नेमकं? मणीज डीपी दोन्ही आठवतं आणि लाईक आय सेड मेन गोष्ट म्हणजे कट्ट्यावर कारण का तिकडे जायचं एक प्रेझेन्स लावायचं आणि बाहेर कट्ट्यावर येऊन बसायचं आणि मग मी कामावर जायचे सो दॅट वॉज कॉलेज फॉर मी. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू ॲक्ट्रेस वगैरे आहेसच पण त्याच्या बरोबरीनं मगाशी तू 1-2 वाक्यात उल्लेख केलास वाचन हा तुझा सगळ्यात आवडीचा विषय आणि सोनाली बुक्स क्लब पण लॉन्च केलेला आहे. तर वाचनानं तुला काय दिलं, किती मोठा आनंद दिला? कारण ABP माझावर माझा कट्टासारखाच एक आनंदाचा पान म्हणून एक कार्यक्रम आहे Okay. तर त्यानिमित्तानं मला वाटतं तू सांगावंस की वाचणं हे तुझ्यात आनंद किती देणार आहे तुला? लाईक आय सेड की मला आमच्याकडे म्हणजे एव्हरी टाईम खेळणं किंवा म्हणजे काहीही गिफ्ट द्यायचं म्हटल्यावर आम्हाला पुस्तकं दिली जायची घरनं आणि त्याच्यामधनं प्लस जसं मी म्हटलं की दर 2 वर्षांनी जेव्हा तुम्ही शाळा बदलता तुम्ही दरवेळेला तुम्ही एक जेव्हा नवीन शाळेत जातात ऑलरेडी ग्रुप्स आहेत तिकडे यू आर ऑलवेज द न्यू पर्सन आणि यू आर ऑलवेज द आउटसायडर म्हणजे मला आउटसायडरची सवय आहे ॲक्च्युली म्हणून आउटसायडर असण्याची आणि आय थिंक कुठेतरी माझ्यासाठी फ्रेंडशिप म्हणून अजूनही जेव्हा लोक म्हणतात कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे आहेत नो डाऊट अबाउट इट पण मला ना ते फ्रेंड्स म्हटलं ना की माझ्या बहिणीच आहेत आणि माझी पुस्तकं आहेत आणि आता एवढ्या वर्षानंतर मी म्हणेन माझा नवरा आहे यू नो इट्स लाईक दॅट कारण का माझे तेवढे फ्रेंड्स असे एवढे आणि लहानपणापासूनचे जसे गोल्डीचे आहेत कारण का तो एका जागी वाढला आहे त्याची लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहेत आणि आय एनवी हिम मला खूप हे वाटतं की तो जो कम्फर्ट झोन असतो ना एकदम म्हणजे नर्सरीपासूनचे जेव्हा तुम्ही फ्रेंड्स असतात जे तुम्ही काहीही एकमेकांना बोलू शकतात जशी काही न बोलता तुम्ही एकमेकांसाठी तो जो कम्फर्ट आहे ना तो माझ्याकडे नाही आहे आणि आय मिस इट सो आय रिअली व्हॅल्यू फ्रेंडशिप आणि मला जरा वेळ लागतो फ्रेंडशिप करायला म्हणजे पीपल थिंक आय एम व्हेरी फ्रेंडली बट आय एम नॉट आणि त्याचं कारण असं आहे की एव्हरी टाईम यू इन्व्हेस्ट इन फ्रेंडशिप 2 वर्षामध्ये यू गो आणि देन इट ब्रेक्स युअर हार्ट सो विदाउट रिअली रिअलायझिंग इट खूप लवकर 2 वर्षामध्ये तर जायचंच आहे परत सो यू डोंट इन्व्हेस्ट ओनली टू मच सो दॅट इज द वे आय हॅव बीन सो त्यामुळे पुस्तकं फॉर मी हॅव ऑलवेज बीन माय बेस्ट फ्रेंड्स जेव्हा तुम्ही लोकांना आता मी जेव्हा नवीन शाळेत जायचे तेव्हा पण माझ्या शाळेच्या बॅगेमध्ये पुस्तकं असायची कारण का कुठेही जेव्हा ऑकवर्डनेस होतो सगळेजणं बोलतायत मी एकटी बसलेली आहे इट डझंट मॅटर मी पुस्तक काढलं आणि वाचत बसले की मी सेट्सवर पण तेच केलं आणि आय थिंक एक सिक्युरिटी ब्लँकेट म्हणतात ना लहान मुलांना देतात जे ते घेतात आणि अंगठा चोखतात वगैरे तसं माझ्यासाठी पुस्तक आहे इट वॉज अ सिक्युरिटी ब्लँकेट त्यामुळे कित्येक वेळा मी वाचत नसले ना तरी मी कुठेही गेले ना तरी हातात पुस्तक नसलं ना की मला वाटायचं की आता मी म्हणजे एकटे पडल्यासारखं वाटायचं सो माझ्या हातात पुस्तक असलं ना की मला वाटतं की आय हॅव माय फ्रेंड विथ मी इट डझंट मॅटर आता कित्येक वेळा फोनमुळे असं होतं आय थिंक फॉर आजच्या मुलांना पुस्तकांमध्ये नाही होत त्यांना तर फोन इज देअर बेस्ट फ्रेंड पण जेव्हा सोनाली आता तू शेवटचा सिनेमा कुठला होता मला आता आठवत नाही हो मलाही नाही आठवत तर मग जेव्हा सिनेमा नाहीये करत आणि बाकी हाताशी काही नाहीये तेव्हा म्हणजे बाकीचं दुकानदार असेल तर तू दुकानात नुसता जाऊन बसतो सिनेमात काम करणारी माणसं काय करतात? रियालिटी टेलिव्हिजन केले मी टॅलेंट शोज तरी असं केले असतं ना की तो कधीतरी संपतं ते तर जेव्हा पण, ते नसतं तेव्हा काय करतात सिनेमातले लोक दॅट इज देअर्स अ बॅलन्स टू इट कारण का जेव्हा तुम्ही करता तरी तुम्हाला there's a certain amount of working out, certain amount of looks. You know, it doesn't come just like that. You have to work. कुठचीही गोष्ट there is work behind it. पण ते असं आहे की ते समजा त्याच्यासाठी काय 2 तास 4 तास असं दिवसभराचा वेळ काय करायचं 2 तास 4 तास रोजचं जाऊन वर्कआउट करायला लागतं टेक केअर ऑफ युअर स्किन युअर हेअर अच्छा पण या दरम्यान तू एक नाटक पण केलंस ना हो मी जवळजवळ 8 महिने प्रेग्नंट होते तोपर्यंत मी ते नाटक करत होते सो हॅव्हिंग सेड दॅट म्हणजे जोक्स असाईड पण आय थिंक फॉर मी
मी लिटरली 8 महिन्याची प्रेग्नंट असेपर्यंत मी काम करत होते. डान्स पण केला होता ना एक. हो. तो तर त्यावेळेला आय डिड नो आय वॉज प्रेग्नंट आणि आय रिअलाइज लेटर दॅट आय वॉज प्रेग्नंट. सो इट वॉज सो इंटरेस्टिंग. पण मी साऊथची फिल्म्स करत होते आणि माझी स्टार्टेड फिनिशिंग अ लॉट ऑफ माय वर्क. कारण का आणि मग मी प्ले घेतला कारण का आणि ती जसं नाटक होतं ज्याच्यामध्ये मी बसून करू शकणार होते. सो आय सेड व्हेरी परफेक्ट. कारण का वाईल आय एम प्रेग्नंट आय कॅन डू दिस. पण त्या प्लेच्या एंडमध्ये आय लिटरली ब्रेक डाऊन आणि बाय 8व्या महिन्यामध्ये ना आय वुड गेट दिस किक्स फ्रॉम इनसाइड माय स्टमक आणि खूप म्हणजे हालचाल इतकी व्हायला लागायची. आय सेड आय थिंक की मी बहुतेक आणि मला मुलगा होता का मुलगी माहिती नव्हतं. सो आय सेड बाळाला खूप ट्रॉमा होणार आहे बाय द टाईम हे कम्स आउट. म्हणून मी ॲट दॅट टाईम थांबलो करणं. आणि वन्स द चाइल्ड वॉज बॉर्न I think it was a handful. How am I going to handle being a parent? आणि how am I going? I was a hands-on parent always. आणि मी जे काय केलं मी स्वतःहून सगळं केलं. मालिशपासून भरवण्यापासून सगळं मी केलं. सो दॅट टूक सर्टन अमाऊंट ऑफ टाईम. आणि त्याच्यामध्ये देन यू ऑल्सो ॲज यू आर बिकमिंग अ पेरेंट तुम्ही जसा विचार करायला लागतात it's a growing up for you. आणि like I think you are like they say with a child being born you are being born as a mother. It's evolution. आणि ज्याच्यामध्ये आपण इव्हॉल्व्ह होतोय आणि यू स्टार्ट थिंकिंग इन अ डिफरंट वे. आणि कुठेतरी एक फिअरलेसनेस जो होता तो जाऊन आपण थोडे घाबरट बनतो कारण का यू आर सडनली रिस्पॉन्सिबल. आणि त्यावेळेला देन यू स्टार्ट थिंकिंग की आणि वॉट आय अंडरस्टूड वॉज दॅट वेन यू रीड ऑल द व्हेरियस बुक्स ऑन पेरेंटिंग कारण का रीडिंग ना कधी पण अडकले की यू गो बॅक टू रीडिंग. सो सडनली आय वॉज रीडिंग ऑल दीज बुक्स ऑन पेरेंटिंग अँड वॉट आय रिअलाइज दॅट दे वर व्हेरी क्लिनिकल. आणि एकदम म्हणजे ह्या गोष्टी व्हेरी क्लिनिकली दे वुड कम अबाउट इट. पण एक जी गोष्ट समजली दॅट वॉज सायंटिफिकली प्रूव्हन वॉज दॅट अबाउट 7-8 वर्षाचं होईपर्यंत मूल त्यांचं IQ आणि EQ 80% डेव्हलप झालेलं असतं. जे काय आहे ते 20%च नंतर. आणि मला वाटलं की माय गॉड हे 7-8 वर्ष पहिले किती इम्पॉर्टंट आहे. कारण का त्याच्यानंतर आणि आपण एज्युकेशन सिस्टममध्ये पण आपण म्हणतो की अरे हा खर्च आपण नंतर करू. बट दॅट्स द होल रॉंग थिंग. जे आहे 80% झालेलं आहे त्यामुळे युअर प्रायमरी एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशन. आणि वी ऑल्सो आय फील and I don't know how to, but that I'm very passionate about primary education. कारण का that is where the basis is. म्हणजे आपला फाउंडेशन ते आहे. तुम्ही किती पण IITs बनवा आणि काही बनवा पण तुमची प्रायमरी एज्युकेशनच जोपर्यंत ठीक नाही तोपर्यंत उपयोग काय आहे त्याचा. तुमचं बेस जो आहे तो वीकच आहे. सो एनिवे दॅट इज समथिंग आय एम पॅशनेट आय फील व्हेरी स्ट्रॉंगली अबाउट. पण ते ही समज पण मला त्याच्यातून आले. वेन यू स्टार्ट ॲनलायझिंग युअर एज्युकेशन what is happening, then you realize that this was the zone of it. So हा विचार करायला पण वेळ लागतो ना. सो जेव्हा फिल्मवाले जेव्हा फिल्म नाही करत ना तेव्हा विचारही करतात. सो ऑल दिस प्रोसेस मीटिंग अंडरस्टँडिंग दिस होल प्रोसेस. आणि मग त्यामुळे फॉर मी डुईंग द रियालिटी शो वॉज क्लोजेस्ट टू लाईक गोईंग टू ऑफिस. माझ्या कामामध्ये एक फिक्स टायमिंग ऑफ शूटिंग आणि फिक्स्ड वे ऑफ शूटिंग. कारण का जेव्हा फिल्म्स करतात जे कॅरेक्टर तुम्ही प्ले करतात त्याच्यावर तुमचं मॉर्निंग शिफ्ट रात्रीची शिफ्ट आउटडोअर इनडोअर हे सगळे प्रकार ऑल्सो वॉट युअर कॅरिंग बॅक विथ यू ॲज अ थिंग की तुम्ही घरी काय घेऊन येत आहे परत. ऑल दॅट कम्स इन टू प्ले. बट वेन यू आर डुईंग दिस आय एम बिंग माय सेल्फ. सो इट डझंट मॅटर. सो मला कुठेतरी आय केप्ट वर्किंग ऑल्सो अँड येट आय हॅड द टाईम आउट ऑल्सो. सो आय थिंक दॅट वॉज द बेस्ट बॅलन्स दॅट आय कुड फाईंड. वन्स ही वॉज अबाउट 8 years ओल्ड इज अजीब दास्ता आहे. आणि देन इट वॉज लाईक ओ गॉड मी कसं करू. आणि देन आय रिअलाइज्ड की जे माझ्याकडे येतं आहे आणि आय कांट ब्लेम द पीपल की जे घेऊन येत आहेत दॅट्स द परसेप्शन. आणि मी काहीच असं केलेलं नाही आहे ज्याच्यामुळे त्यांचं परसेप्शन बदलावं. सो ही इमेज आणि इमेज चेंज जे म्हणतात. आणि नाव वेन यू रीड अँड यू लुक ॲट बीट अ हॉलिवूड ॲक्टर वेन यू गेट स्टक इन अन इमेज पहिल्यांदा युअर ग्रेटफुल की एक इमेज तर आहे त्यामुळे तुम्हाला काम मिळतं आहे. त्याच्यानंतर सडनली जी गोष्ट तुम्ही खूप ग्रेटफुल असतात ना तीच गोष्ट ती एकदम टोचायला लागते की आता पण ह्याच्या पुढे काय. देन आय रिअलाइज की त्याला ते वेळ देणं जरुरी होतं. आणि तो वेळ जेव्हा घेताना हे आजारपण येणं
कोविड होणं हे सगळं वॉज अ पार्ट ऑफ आय थिंक अन एव्होल्युशन अँड अ पण ग्रोथ सोनाली जिचा नवरा प्रोड्युसर आहे तिला हा का प्रश्न पडावा तो तिच्यासाठी हवं तसं तिला रोल देऊ शकतो ना. पण यु नो आमची लाईन म्हणजे वन थिंग आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट एक सर्टन वेमध्ये अ हजबंड अँड वाईफ इज अ पार्टनरशिप आणि ते एवढे वर्ष वेन यू आर मॅरिड आणि एनीबडी हू इज मॅरिड विल अग्री विथ इट इट्स यू हॅव टू ग्रो टुगेदर. आणि आय थिंक त्या वेळेला आय थिंक आयदर जर काय वी वूड हॅव वर्क वी वर व्हेरी क्लिअर आय सेड आय न्यू इट दॅट आयदर आमचं वी विल रिमेन मॅरिड ऑर वी विल वर्क. दोन्ही एकत्र नाही होणार कारण का सेटवर जे होणार आय विल बी व्हेरी इरिटेटेड विथ इट ऑर ही विल बी व्हेरी इरिटेटेड अँड वी आर गोइंग टू कॅरी इट होम अँड देन यू नो सो टिल वी डोंट ग्रो अँड आर मच्युअर इनफ टू से की हे सेटवरचं आहे आणि हे घरी आणण्याची गरज नाही आहे तोपर्यंत वी डिसाइडेड देयर वॉज नो पॉईंट इन वर्किंग टुगेदर. अच्छा मला वाटलं की आय थिंक विल वर्क टुगेदर नाव. अच्छा नाही आय थिंक थोडे मोठे झालोय. मी म्हटलं की नाहीतर इमेज बदलायची तर आपल्या पैशाने नाही बदलायची. या ॲक्च्युली इव्हेंच्युअली ते पैसे आपलेच असतात. काहीही म्हणा तुम्ही कारण का जेव्हा चालत नाहीत ना तेव्हा ते पैसे येत नाहीत म्हणजे आपलेच गेले. सोनाली अमिना कुरेशीचा वॉर्ड्रोब आत्तापर्यंतच्या सगळ्या कॅरेक्टर्सच्या वॉर्ड्रोबपेक्षा किती वेगळा होता आणि या कॅरेक्टरसाठी बहिणीकडनं जर्नलिस्ट बहिणीकडनं काय टिप्स मिळाल्या? आय थिंक माझे जे डिरेक्टर आहेत विनय वैकुल अमेझिंग डिरेक्टर आणि इतकी मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना आणि मुख्य म्हणजे का आवडलं कारण का यु नो ही इज व्हेरी कोलॅबरेटिव्ह आणि आम्ही जेव्हा रिडिंग करत होतो आणि वेन दे केम अँड वेन वी वर टॉकिंग अबाउट द कॅरेक्टर तर मी म्हटलं की यु नो मला ना अमिना लुक्स अ सर्टन वे इन माय हेड आणि त्याच्यामध्ये इट माइट साऊंड व्हेरी वियर्ड पण इफ यू सी द वे अमिना इज ड्रेस्ड तिने ऑर्गॅनिक कपडे घातलेले आहेत बट हर ऑर्गॅनिक क्लोथ्स विच इज व्हेरी इंडियन अँड लोकल तरी त्याचं जो कट आणि फिनिश आहे इट्स व्हेरी इंटरनॅशनल. मी हे कपडे न्यूयॉर्कला किंवा लंडनला वगैरे कुठेही घालीन अँड आय विल बी ॲब्सोल्युटली दिस थिंग अबाउट इट. किंवा अमिनाची ज्वेलरी इफ यू सी देर इज वन स्ट्रॉंग पीस बिकॉज आय थिंक दॅट शोज अमिना आणि आय डिडंट वॉन्ट टू डू जस्ट सम सिल्वर ज्वेलरी केली किंवा हे आय थिंक इट्स व्हेरी टाईपकास्ट आहे आणि आय फेल्ट दॅट अमिनामध्ये एक I wanted and I felt that this character had the capacity to evolve. And I wanted that to come across from day one from the way she dressed. She was an educated, you know, strong woman. And I wanted that to come across while being earthy. And I think that's what we were trying to portray. तुमचं लग्न गोल्डी बॅहेलशी झालं तेव्हा अख्खा भारत हळहळला होता. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की लीड हिरो बरोबर लग्न करते असा प्रघात आहे अलीकडे श्रीदेवी सोडल्या तर तुम्ही दुसरे आहात की ज्यानं प्रोड्युसरची गाठ बांधली. कसं काय जमलं हे? ॲक्टर एकच असू शकतो. ॲक्टर्सना अटेन्शन लागतं आणि दोन अटेन्शन सिकिंग पीपल कांट देन सर्वाइव्ह इट. आय फील सो हां इथे दिस वर्क्स वेल. पण मोर देन एनिथिंग एल्स आय वुड से की यु नो गोल्डीच्या बाबतीत जेव्हा बघू इट्स अ व्हेरी डिफरंट बॅकग्राऊंड आणि आमच्या फॅमिलीज खूप डिफरंट आहेत पण गोल्डी हॅज बीन ब्रॉट अप अराउंड व्हेरी स्ट्रॉंग विमेन आणि ही लॉस्ट हिज फादर व्हेरी अर्ली आणि सो ही इज ऑलवेज बीन द इन्स्टंटली देर वॉज नो ऑप्शन. म्हणजे माझं आपण जसं कॅन्सरचं बोलतो त्याच्या आयुष्यात ते तो 16 वर्षाचा असताना झालं. ही वॉज द ओनली मेल इन अ पंजाबी हाऊस होल्ड यु नो. सडनली आजी म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं गोल्डीशी आमच्या घरी होते आजी त्याची आई आणि त्याला 3 बहिणी एकीचंच फक्त लग्न झालेलं होतं 3 बहिणी. सो ही इज बीन सराउंडेड बाय विमेन आणि स्ट्रॉंग वुमेन अँड आय लव्ड द वे he understood women and the way, how do I say it? The way he was confident around a woman. And it's not easy to be married to an actor and especially the image that I had as a leading woman. It's not easy.
I've seen a lot of people who, त्यांची इन्सिक्युरिटीज असतात आणि हे. And I found him very confident about it and very confident and secure in understanding me. आणि that would come in only if he was not in love with my image, but in love with me. आणि so lot of people said actor नाही आहे, तेवढे successful नव्हता. All those zones were there. But for me, he was the right person. कारण का he could see the real me, the one behind the makeup, the one behind all the fancy clothes, the one behind the image, and that's the real me. And I needed the life partner who could understand that was very important for me. पण तुमच्यामध्ये तुम्ही म्हणजे भेटलात कुठं आणि कधी कोणी सेटवर, नाराजच्या सेटवर ॲक्च्युली. हां. म्हणजे पण कोण म्हणजे कोणी पुढाकार घेतला, कोणी त्यांनीच कुणाला केलं. पटवलं असं म्हणू आपण? त्यांनीच केलं. अच्छा. ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट. इनफॅक्ट आज आता बघितलं ना तर ॲट अ पॉईंट माझी सासू पण सांगते आणि तो पण ती स्टोरी सांगतो की एका वेळेला माझी सासू त्याला म्हणाली की हिला, आणि बिकॉज गोल्डी वॉज नोन टू, ही हॅड इनफ अमाऊंट ऑफ, ही वॉज अ पॉप्युलर बॉय, लेट्स पुट इट दॅट वे, ही वॉज व्हेरी पॉप्युलर. सो त्यावेळेला त्याची माझी सासू त्याला म्हणाली होती की हिला तू हातातनं जाऊन दिलंस ना तर मी मारीन तुला. हे त्यांचे शब्द होते त्याला. आणि दॅट इज द थिंग अँड दॅट्स द फॅमिली. अँड आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ द फॅमिली. सोनाली कट्ट्यावर आहे आणि सरफरोशचा उल्लेख झाला नाही असं व्हायला नको really. अजिबात. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. तयार करत असताना तो अवखळपणा आतूनच आला होता की कोणी डिरेक्ट केला होता? ॲक्च्युली सरफरोशचे जे डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर मी ॲड्स केल्या होत्या आणि आमिरबरोबर मी काम केलेलं नव्हतं त्याच्याबरोबर. इनफॅक्ट इट वॉज, आय डोंट थिंक वी वर इन द सेम, इवन इन द सेम सॉर्ट ऑफ झोन. पण जॉन वॉज द वन हू इन्सिस्टेड की भरपूर मुली होत्या आणि वी ऑल नो इट, एव्हरीबडी हॅज सर्टन कम्फर्ट झोन्स. आणि ही वॉज द वन हू ऑलवेज इन्सिस्टेड की मला ही मुलगी हवी आहे. आणि आय डिडंट इवन नो इट. आणि आम्ही जेव्हा ॲड फिल्मच्या सेटवर असायचो आणि त्यावेळेला त्यांनी जे मला पाहिलं होतं आणि त्याचं ती मुलगी मला हवी आहे. आणि आय टेल यू ऑनेस्टली त्याच्यानंतर मे बी फिल्म्स करताना कुठेतरी ती मुलगी हरवलीही होती. आणि सरफरोशमध्ये ना परत आय फाउंड हर इन दॅट सेन्स. आणि दॅट आय विल ऑलवेज थँक जॉन. कारण का ती जी माझी साईड होती ती होती. आय डिडंट रिअलाइज दॅट पार्ट ऑफ मी वॉज देअर. पण त्यांनी ते पाहिलेलं होतं आणि त्यांना ती मुलगी हवी होती ह्या फिल्ममध्ये. आणि सो इट वॉज ॲब्सल्युटली हिज थिंग. तो मला म्हणाला की आय नीड यू टू कम. आणि आय रिमेंबर सेईंग की प्लीज एकदा ये आणि आय नीड यू अँड आमिर टू स्टँड बिकॉज दे वर कन्विन्स्ड आय वॉज टॉलर. And then when we went and stood and it was nearly the same height and he said, oh, it will happen. And John was most happy about it. I said, एवढं हे का होतंय? Then later on I realized that and we would laugh and we would joke about it. And of course त्याच्यानंतर it was a very great equation with Amir also. He's been a friend after that also. आणि it was very smooth. But I learned a lot from Amir in fact. असं वाटतं कधी कधी की मे बी आमिरबरोबर थोडं लवकरही काम करायला हवं होतं. कारण का एवढं शिकायला मिळालं. द वे ही अप्रोचेस थिंग्स, द वे ही सो पर्टिक्युलर अबाउट इट. आणि कुठची गोष्ट फार छोटी नसते त्याच्यासाठी. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी अँड ऑल थँक्स टू जॉन. दॅट साईड ऑफ मी केम आउट. कारण का त्यावेळेला अगेन दॅट इमेज वॉज टेकन ओव्हर. द सेक्सी सोनाली, द ग्लॅमरस सोनाली. आणि सरफरोशमध्ये एक गाणं सोडलं ना ते तर बाकी कशामध्येही देर इज नो ग्लॅमरसनेस. म्हणजे शी इज डेफिनेटली गर्ल नेक्स्ट डोअर इन दिल्ली. आणि ते गर्ल नेक्स्ट डोअर वाला जो पार्ट आहे आणि ते जे कॉमिक टायमिंग किंवा सेन्स ऑफ कॉमेडी जी आहे ते माझ्या डिरेक्टरनी जॉननी ते नोट करून ही ब्रॉट दॅट आउट अँड ही टोल्ड मी दॅट इज वॉट आय वॉन्ट फ्रॉम यू. सोनाली, अगदी छोटासा प्रश्न आहे. स्टारडम आणि लग्न याच्यामध्ये अभिनेत्रींची नावं अनेकदा को ॲक्टरशी जोडली जातात, कधी क्रिकेटरशी जोडली जातात, कधी कधी पॉलिटिशियनशी सुद्धा जोडली जातात. सगळ्यांची तर तुमच्या कामावरती All three फोकस happening, करणं हे किती महत्वाचं असतं आणि तशा सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला कसं बॅलन्स करता? सो दॅट इज वॉट आय मीन वेन आय से की इनफॅक्ट कित्येक वेळा मला जेव्हा आता प्रश्न विचारला जातो आणि म्हणतात की आता न्यूज चॅनल आणि डिबेट्स आणि द वे एवढा बायस आहे आणि हे माझं तेच म्हणणं आहे की बायस नेहमी होता. असं नाही आहे की त्यावेळेला बायस नव्हता.
त्यावेळेला ही होता तुमची लिनिंग्ज, एक आयडिओलॉजी. तुमची आयडिओलॉजी आता एक घाणेरडा शब्द झाल्यासारखा वाटतो हल्ली, पण इट इज नॉट दॅट. आपण सगळे वेन वी ग्रो अप, आपली फॅमिली असते, आपलं रीडिंग असतं. आपण जन्माला जे येतो कुठच्या तरी आयडिओलॉजीमध्ये येतो, कारण का आपले आईवडील, आपली जी फॅमिलीज असते ते कुठून तरी आलेले आहेत ना. तर सडनली आपण कुठून कनेक्शन्स, कुठेतरी तुमचे रूट्स आहेत. दॅट ते रूट्स किती वाढतात का नाही वाढतात सगळ्यांचं वेगळं आहे. तुम्ही जसे मोठे होतात, तुमचे शिक्षक तुमच्यावर कुठचे तरी 1-2 शिक्षक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असे आलेले असतात जे आपण ॲडमायर करतो आणि म्हणतो की ह्यांच्यासारखं. ती आयडिओलॉजी आपल्याला अटॅच होते. ऑथर्स असतात, पुस्तकं असतात, तुम्ही सिनेमा पाहिलेला असतो, नाटक पाहिलेले असतात, ज्याच्यातून तुम्ही कित्येक वेळा स्वतःला प्रश्न विचारायला लागतात जसे तुम्ही मोठे होतात की पण असं का. जसं आपण विचारतो की ही पूजा मी का करू, हे जेव्हा प्रश्न आपण सडन एका वयाला येतो तेव्हा आपण हे विचारायला लागतो ना स्वतःला. आणि देन यू अंडरस्टँड इट और यू डोंट अंडरस्टँड इट, बट यू कम टू सर्टन कन्क्लुजन्स. दीज आर ऑल पार्ट ऑफ ग्रोईंग अप. आणि ही सगळे सबकॉन्शियसमध्ये प्रत्येक ह्युमन बिईंगच्या ह्याच्यामध्ये मागे कुठे ना कुठेतरी कुठचं ना कुठचं तरी बायस, लिनिंग्स हे असतातच. अँड आय डोंट थिंक इट इज रॉंग. आय थिंक की ते समजणं की ते जेव्हा म्हणतात की काही नाही आहे, आम्ही टोटली अनबायस्ड आहोत, दॅट इज द लाय. लेट्स अंडरस्टँड इट आणि अंडरस्टँड की हो ह्यांचं लिनिंग इथे आहे आणि त्यांनी आपल्या लिनिंगच्या हिशोबाने यू हॅव डन द बेस्ट ऑफ प्रेझेंटेशन ऑफ व्हॉट यू फेल्ट. तुम्ही दुसऱ्या लिनिंगकडनं पण वाचून बघा, त्यांचे ओपिनियन्स पण ऐका. म्हणूनच डिबेट्स असतात, वे यू लिसन टू डिफरंट टाईप्स ऑफ थॉट्स. आणि दिस इज आवर कल्चर. आपल्या कल्चरमध्ये डिबेट्सच व्हायचे. दॅट इज हाव आपलं एज्युकेशन सिस्टम पण पूर्वीचं जेव्हा बघायला गेलं की दॅट इज व्हॉट इट वॉज. की तुमचे जेव्हा विद्वान यायचे राजाच्या दरबारमध्ये, त्यांचे विचारांचं जे एक एक्सचेंज असायचा तो डिबेट्सच्या थ्रूच असायचा. अँड दॅट इज हाव सोसायटी ग्रू, सिव्हिलायझेशन ग्रू, अँड दॅट्स व्हॉट इट इज. सो I feel that when you ask these questions about कनेक्शन आणि हे, त्यावेळेला आता जेव्हा सोशल मीडियाला म्हणतात की डेफिनेटली एक साईड आहे जिथे तुम्ही घाण बोलू शकता, पण एक साईड आहे जी इतकी चांगली आहे आणि टू यूज इट करेक्टली. मी माझा बुक क्लब सुरू केला त्याच्यावर. आय थिंक इट्स अ पॉझिटिव्ह वे टू यूज सोशल मीडिया. तसंच मला सोशल मीडिया आवडलं की इथे जेव्हा मी बोलते काहीही तो माझा आवाज आहे. पूर्वी जेव्हा मी बोलायची तेव्हा इट वॉज अ व्हर्जन ऑफ द जर्नलिस्ट हू व्हॉट डिड दॅट जर्नलिस्ट वॉन्ट टू प्रेझेंट. आणि त्याच्यामध्ये कित्येक वेळा तुमचे कोणी फ्रेंड्स असतात, कोणाला कधी तुम्ही इवन छोट्या गोष्टी लाईक मे बी तुम्ही तेवढं घाईत असाल म्हणून अटेन्शन नाही दिलं आणि तुम्ही जर काय त्यांना दुखावलंय तर पुढच्या वेळेला दे वुड हॅव रिटन समथिंग व्हेरी नास्टी अबाउट यू. समथिंग ॲज सिम्पल एज दॅट हॅपन्स ऑल द टाईम. तर त्यामुळे तुमचा तो रागही असतो, येत तुमचे त्याच्यामध्ये असेही कित्येक इतकी चांगली आहेत जे आजपर्यंत तुमचे फ्रेंड्स आहेत. सो आणि दॅट्स वाय आय कीप सेईंग की ह्युमन बिईंग्स आहेत. आणि माझं जेव्हा एक प्रश्न विचारतात मला की तुमचं हिरो कोण, आणि मला नेहमी हा प्रश्न कधीतरी आपण काहीतरी एक उत्तर द्यायचं म्हणून देतो, पण आज मी एकदम खरं सांगते आहे की ॲक्च्युली वेन यू लुक बॅक आय डोंट हॅव अ हिरो. कारण का वेगवेगळ्या वेळेसाठी किंवा वेगवेगळ्या विचारांसाठी वेगवेगळे लोक तुमचे हिरो बनतात त्यावेळेला. कारण का जेव्हा तुम्ही कुणाला तरी एका पेडेस्टलवर घालतात, तुम्ही म्हणता की फ्लॉलेस आहेत, तेव्हा तुम्ही म्हणजे दुसऱ्यांकडे लक्ष देणं बंद करतात आणि तुम्ही ब्लाइंडली एका विचाराकडे किंवा एका पर्सनकडे बघताय. दॅट इज रॉंग. कारण का दॅट्स अ ह्युमन बिईंग आणि आपण ह्युमन बिईंग म्हणजे आपल्यामध्ये फ्लॉज आहेत. कुठचाही ह्युमन बिईंग इज नॉट फ्लॉलेस. आणि द मोमेंट यू से की द मोमेंट तुम्ही हे आणि फ्लॉज असणं ही चुकीची गोष्ट नाही आहे. आणि वेन यू कॅन बी एम्पथेटिक अबाउट इट आणि से की हो ठीक आहे ॲज अ ह्युमन बिईंग हा त्यांचा विचार आहे, देन यू विल बी एबल टू एम्ब्रेस पीपल अँड एम्ब्रेस दुसरे वेगळे वेगळे विचार. यू विल बी एबल टू एम्ब्रेस इट अँड बी एबल टू ग्रो विथ इट. आणि आय थिंक ही अंडरस्टँडिंग मला कुठेतरी येते कारण का मी अख्खं आयुष्य इतक्या वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरली आणि राहिली आहे. तर ऑटोमॅटिकली एक्सपोजर वेगळं आहे, अंडरस्टँडिंग वेगळी आहे. आणि जेव्हा पण तुम्ही डिपेंडंट होता, तुम्ही कुठल्या तरी परक्या माणसांवर डिपेंडंट होता. तुम्ही जेव्हा आम्ही ट्रेनमधनं यायचो इथे फॅमिलीकडे आणि वडील नव्हते येत, आई आणि आम्ही तिघी मुली,
आई जर काही आणायला गेली, तू धाकटीला धरून ठेव, ह्यांना तुम्ही जरा बघा, तुम्ही सडनली कुणावर विश्वास ठेवताय? ते जे तुमचे शेजारी आहेत किंवा त्या ट्रेनमध्ये जे बसलेले आहेत ते टोटली स्ट्रेंजर्स आहेत, पण त्या स्ट्रेंजर्सनी नेहमी मदत केलेली आहे आणि त्या नेबर्सनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना भाषा माहीत नसतानाही आमची मदत केलेली आहे. इंडस्ट्रीमध्ये ज्यांना मी जिथे कुणाला हेल्प ओळखू शकत नाही तिकडे जर काय कोणी मागे खेचणारे होते किंवा वाईट बोलणारे होते तर त्याच्यापेक्षा जास्त अरे तुला येत नाही का, आपण मदत करूया म्हणून येणारे तेवढी माणसंही होती. आजारी असताना लुक ॲट द लव आय हॅव गॉट फ्रॉम डॉक्टर्स, फ्रॉम द पीपल. तो I have a huge belief in humanity. आणि I really, especially with this, I really feel की भांडण, नेगेटिव्हिटी, हेट्रेड हे ना इतकं आपल्या DNA च्या अगेन्स्ट आहे. आपण आपल्याला ना लिटरली एकदम जर काय आपण ह्युमन बिईंग्सना, मुलांना, लहान मुलांना जर काय काहीही जास्त टोचून घालायला नाही गेलो ना, जस्ट इफ वी लेट देम बी, वी लव्ह is our first reaction. And I genuinely believe that. And I have hope for humanity. And I think we will make good. I think आपली ही जी वेळ आहे ना, ही एक 10 वर्षानंतर ना आपण जसं आपण आता इंडस्ट्रियल रेव्होल्युशन वगैरे म्हणतो ना, तसं ह्याला काहीतरी एक नाव असणार आहे आणि ते म्हणतील हिस्ट्रीमध्ये आपण वाचू की हा एक पिरियड होता. पण आपण ना त्या पिरियडमध्ये आहोत आणि चेंज कधी पण कम्फर्टेबल नसतो आणि दॅट इज वाय इट इज अनकम्फर्टेबल. कारण का चेंज होतोय. But change is always good because change is necessary to survive. सोनाली, आत्तापर्यंत ना आम्ही त्या सोनाली बेंद्रेला ओळखत होतो, जी आम्हाला स्क्रीनवर दिसायची, टी व्हीवर दिसायची, थिएटरमध्ये भेटायची. पण आणि आय एम शुअर प्रेक्षकसुद्धा. पण आज आपला कट्टा बघितल्याच्या नंतर जी खरी सोनाली आहे ना, ती सगळ्यांना भेटली आहे आणि ऑफकोर्स ती खूप हवीशी वाटणारी आहे आणि आवडणारीसुद्धा आहे. सिनेमा तुझं आयुष्य आहे आणि तुझं आयुष्यसुद्धा एक चित्रपटासारखं असं वाटतं आणि त्याची तू हिरोईन नाहीस तर तू हिरो आहेस. तुझ्या आयुष्याची पण हिरो आहेस आणि खूप लोकांची तू हिरो बनली आहेस, जे मधल्या काळातलं काम तू केलं आहेस. खूप सारं प्रेम आमच्या सगळ्यांकडनं आणि मनापासून शुभेच्छा पुढच्या प्रत्येक कामासाठी. थँक्यू सो मच. आय हॅव रिअली एन्जॉयड माय सेल्फ. इट वॉज अ ग्रेट कॉन्व्हर्सेशन. नॉर्मली आम्ही प्रमोशनसाठी येतो, इतके सगळे इंटरव्ह्यूज असतात. आय एम सो हॅपी आय केम हिअर बिकॉज आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ. थँक्यू. And I must say, I come from a family, and like my director also, big fan of the show. So they're all going to watch me. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, चकोते बेकरी अँड नमकीन आणि माणकी हेअरिंग सर्व्हिसेसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.